आपण या सर्व नावांना स्पर्श करत संपूर्ण रामायणाचा कथा प्रवाह बघितला। आज आपण काय करणार आहोत की त्यातले जे काही महत्त्वाचे प्रसंग आहेत, काल नुसता एक प्रसंग बघितला, थोडीशी पार्श्वभूमी बघितली। आपण संस्कार रामायण म्हणतो, संस्कार कुठला घ्यायचा आहे। उद्या शेवटचं प्रवचन आहे, त्यामुळे उद्या समारोपात्मक असेल। पण आपण इतकं रामायण जे ऐकलं त्यातून आपण घरी काय घेऊन जाणार आहोत, घरी हे कागद घेऊन जाणार आहोत हे लक्षात ठेवा, आणि ते रोज वाचणार आहोत निदान हनुमान जयंतीपर्यंत। आणि नंतर आपल्याला संपूर्ण रामचरित्र वाचल्याचं आपल्याला, मी पुण्य वगैरे शब्द वापरत नाही, समाधान मिळेल, बरोबर। त्याच्यानंतर काही मुद्दे आपण असे विचार करणार आहोत की कसे करायचे। म्हणजे सकाळी आपण समजा इतक्या वाजता उठलो आणि रात्री इतक्या वाजता झोपलो, कसा दिवस आपण राममय करून टाकायचा आहे, किंवा रामनाम केंद्री, रामनाम सेंटर्ड वे ऑफ लाईफ, जीवनशैली कशी बनवायची, हा उद्याचा विषय आहे। आज आपण बघूया बघूया महत्त्वाचे आहे। आणि नंतर एक विषय आपण सुरू केलेला होता, संपाती आणि जटायू। त्याच्यानंतर आणखीन एक विषय आपण सुरू केला होता, तो म्हणजे वाल्मिकी आणि राम यांचा संवाद। आणि राम विचारतो वाल्मिकींना, राहण्यासाठी आम्हाला योग्य जागा सुचवा। आणखीन एक विषयाला आपण स्पर्श केला होता की शबरीला रामानं सांगितलेली नवविधा भक्ती। तर यांना आधी स्पर्श करूया, मग ताटकावध वगैरे सगळं करूया। संपाती आणि जटायू हे दोन भाऊ आहेत, गिधाड आहे। आपण गिधाड म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला असतात की ती माणसंच होती, तिथे मुकुट होता आणि त्यांच्यावर गिधाड, जसा गरुड, गिधाड, मोर, नाग, त्याप्रमाणे ते नागलोक वगैरे असतात। पण इथे रामायणात वर्णन त्याचं गिधाड असंच केलेलं आहे। गिधाडी वृत्ती आपण बघितलेलं आहे की कधीही त्याची लालसा किंवा लालच संपणार नाही, कधीही तृप्त होणार नाही, त्या वृत्तीला गिधाड म्हणलेलं आहे। आणि आपण त्या गिधाडांचं वर्णन वगैरे बरंचसं वाचलं। एक लक्षात ठेवा की हे दोघं भाऊ आहेत, त्यांची शर्यत लागते, हेही आपण बघितलं। सूर्याला स्पर्श करायचा, आणि हा मोठा असतो संपाती, तो इतका जवळ जातो, पडतो। आणि काल आपण बघितलं होतं की तो पडतो ते वाळूत आणि झुडपात पडतो म्हणून जिवंत राहतो, पण त्याचे पंख जळलेले आहेत। आपल्या मोठ्या भावाचे पंख जळलेत हे पाहून हा पुढे जात नाही जटायू, आणि मध्ये दंडकारण्यात येतो। आणि नंतर एक वाक्य बघितलं होतं की माझी योजना इथे केलेली आहे, राम आणि लक्ष्मण ज्या वेळेला कोणत्याही कारणासाठी पर्णकुटीतून दूर जातील तेव्हा सीतामाईचं रक्षण करण्यासाठी माझी योजना करण्यात आलेली आहे, हेही आपण बघितलं। नंतर जटायूचा अंत आपण बघितला की ज्या वेळेला रावणाशी तो अगदी जीवाच्या करारानं करतो, आणि त्याचे पंख कापल्यानंतर त्याचं सर्वस्व संपलं ना। पंख कापल्यानंतर जखमी झालेला आहे, पण तरीसुद्धा रामाची वाट पाहत बसलेला आहे, कारण त्याला निरोप सांगायचा आहे रामाला की रावण घेऊन गेलेला आहे सीताला, आणि तो आकाशपंथाने दक्षिण दिशेकडे गेलेला आहे, हे बघितलेलं आहे। तेवढं रामाला सांगायचं। राम आल्यानंतर तो त्याला सगळा निरोप सांगतो, आणि राम त्याला मांडीवर घेतो त्याचं डोकं, आणि रामाकडे बघत तो राम 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 म्हणत प्राण सोडतो। आपण हेही बघितलेलं आहे की रामानं संपूर्ण आयुष्यात एकाच व्यक्तीचा म्हणूया आपण, कारण जे अव्यक्त आहे ते व्यक्त होतं पक्ष्यांच्या सगळ्यांच्या रूपातून, दहन संस्कार केलेला आहे, तो म्हणजे जटायू। बाकी कोणाचाही दहन संस्कार रामानं केलेला नाही। नुसता दहन संस्कार नाही तर पुढे उत्तर क्रिया, आपण म्हणतो विधी वगैरे सगळे केलेले आहेत, आणि त्या विधींचं वर्णनही रामायणात आलेलं आहे। तुम्हाला सहज उल्लेख केला होता की इंगुदी नावाची फळं आहेत, ती फळं रामाने काढली आणि ती अशी दाबली की पिंड तयार होतात। मग रामाने मंत्र म्हणलेले आहेत, जे आपण 10व्या 11व्या दिवशी असे काहीतरी म्हणतो, 12व्या दिवशी, तर ते मंत्र आजही तसेच चालत आलेले आहेत। ही आपल्या संस्कृतीची एक विशेष गोष्ट आहे, हजारो वर्षाची परंपरा आहे। ते मंत्र केव्हा त्या ऋषींच्या तोंडातून बाहेर पडले, कारण विश्वामित्र म्हणतात मी करता नाही आहे गायत्री मंत्राचा, मी उद्गात आहे, माझ्या तोंडून गायत्री मंत्र बाहेर पडला, तो आकाशाच्या पटलावर मला लिहिलेला दिसला, म्हणजे मी पहिल्यांदा उद्गात आहे, नंतर मला पाहिला म्हणून मी द्रष्टा आहे, मी तो ऐकला म्हणून मी श्रोता आहे, आणि मी लक्षात ठेवून माझ्या विद्यार्थ्यांना शिकवला म्हणून मी स्मरता आहे। मी करता नाही, रचयिता नाही, निर्माता नाही। आणि म्हणून ज्याला रॉयल्टी, पेटंट हे जे शब्द आहेत ना, ते आपल्याकडे कॉपीराईट नाहीच आहेत, हे सगळंच ईश्वरी शक्ती कार्य करते। ईश्वरी शक्ती करत असल्यामुळे मी करत नाही आहे। अगदी अलीकडचा म्हणजे ते अरुण योगीराज, आत्ता येताना मी त्यांची मुलाखत पाहत होतो, तर तो म्हणाला लोक मला विचारतात, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की रामाची मूर्ती मी बनवली नाही,
ती माझ्याकडून रामानंच बनवून घेतली. प्रत्येकजण रामाच्या डोळ्यांबद्दल प्रश्न विचारतो. ते 20 मिनिटात तयार केलेले आहेत, कारण तेवढेच तयार करायचे असतात. नंतर त्याच्यावर बीज मंत्र लिहायचे असतात. ते लिहिताना मला वाटतं रामाच्या डोळ्याला मला वाटलं इजा झाली, म्हणून ग्रंथात पाहिलं तर आपण घृत म्हणजे तूप आणि मधु म्हणजे मध त्यांचं मिश्रण करून रामाच्या डोळ्यांना लावलं आणि नंतर रामाच्या डोळ्यानं जे तेज आलं त्या तेजाने आपण थक्क होतो. मी थक्क होतो, मी बनवलेली मूर्ती ही नाही. अपौरुषेय आपण म्हणतो ना, त्याचं इथे रहस्य आहे. मी केलीच नाही ती मूर्ती. मला तुम्ही मेहनताना द्या, मला तुम्ही पुरस्कार देऊ नका. म्हणजे मी समजा माझा रोज 1000 रुपये आणि मी ती मूर्ती किती जास्त दिवसही 20 दिवसात केलेली असेल, मला तुम्ही 20,000 रुपये द्या. कशी मजुरी द्या, लक्षात ठेवा. मी मजूर आहे, मी वर्कर आहे, मी कारागीर आहे, मी कलाकार नाही आहे. ती कला माझ्यातून व्यक्त झाली आणि कुणी व्यक्त केली तर रामाने, रामाच्या शक्तीने, रामाने प्रेरणा देऊन माझी कलाकार किंवा मूर्तिकार किंवा शिल्पकार म्हणून प्रतिभा जागी केली आणि त्याचं रूप तुम्ही बघताय राम म्हणून. मी रामाची मूर्ती बनवली नाही, हे लक्षात ठेवा. ऋषी हेच म्हणतात. जरी आपण नारायण ऋषी, अत्रि ऋषी, वेदातल्या सूक्तांच्या शेवटी त्यांची नावं वाचतो, नाही आहे ना. आपण बुधकौशिक ऋषी राम म्हणतो, पण तो म्हणतो मला पहाटे स्वप्न पडलं, त्या स्वप्नात संवाद आहे पार्वती आणि शंकर. त्या शंकराने सांगितलं की हे तू स्तोत्र लिही, प्रातरुत्थाय. मी सकाळी उठलो आणि मला आठवतं तसं स्तोत्र, रामरक्षा स्तोत्राची ही गोष्ट आहे. तो म्हणतो मी लिहिलंच नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आपल्याला क्रेडिट घेण्याची सवय लागलेली आहे. हल्लीचं मार्केटिंग का जमाना आहे आपण म्हणतो, तिथे सगळ्या गोष्टी 4 वेळेला लिहिला तरीसुद्धा कोणी केलं, मग तो कॉपीराईट काय घेतो, हे सगळं करतो. बाबांनी एवढी पुस्तकं केलेली, बाबा बेलसरेने कधी त्यांचा फोटो बघितला आहे तुम्ही? नाही ना. काही 100 पानांची त्यांची 3-4 पुस्तकं आहेत. नाही, बाबांना बघायला मालाडला जावं लागत होतं किंवा गोंदवल्याला. माझा स्वतःचा अनुभव सांगतोय. हा दिसतात कसे बाबा, कल्पनाच नव्हती. आणि गंमत बघा की ज्या वेळेला ते दिसले त्यावेळेला त्यांचं जे लेखन आहे आणि त्यांचं जे आनन आहे, हा शब्द त्या एका ओळीतला आहे. आनन म्हणजे तोंड. आननी दिसतो कसा, ही कविता एवढी सुंदर आहे. ही कविता करणारा कवी आननी दिसतो कसा म्हणजे दिसतो कसा, तो दिसायला कसा आहे, तो वागायला कसा आहे, त्याचं बोलणं, चालणं, जगणं, राहणं कसं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्या कृतीत व्यक्त होत असतात, प्रतिबिंबित होत असतात. ती कलाकृती अमर होते. एरवी मी करतोय म्हणून 4-5 ओळी लिहायच्या, ती मरून जाते कविता, ती उरत नाही. गंमत बघा, इतकी गाणी आपण ऐकतो. आता इथे 2-3दा तरी ते गाणं म्हणलं असेल, कबीराचे विणतो सेले कौसल्याचा रामाबाई. याची काव्यरचना गदी माडगुळकरांची हे लक्षात येईल. गायिका माणिक वर्मा हे आपल्याला माहीत आहे, पण संगीत पु ल देशपांडेंचं आहे. पु ल देशपांडे एरवी काही रामभक्त वगैरे नव्हते. ते स्वतःला नास्तिक म्हणवायचे, पण आस्तिक होते. आस्तिक कुठल्या अर्थानं, जी चांगली श्रद्धा आहे, जी चांगली मूल्य आहेत, जी चांगली तत्त्व आहेत, त्याच्यावर त्यांची श्रद्धा होती. यालाच आस्तिक म्हणतात. केवळ देवाला जातो, उपवास करतो, नमस्कार करतो, याला आस्तिक म्हणत नाही. हे विचार करा, चांगल्या रीतीने ते आस्तिक होते, म्हणून ती त्यांची रचना आहे. आणि ते गाणं इतकं गाजलं की माझी कल्पनाही नव्हती. त्यांनी सिनेमातही गाणी दिलेली आहेत. गोळ्याचा गणपती वगैरे म्हणले, ती कुठे एवढी गाजली, पण रामाचं गाणं गाजलं, हे लक्षात ठेवा. म्हणून विचार करायला पाहिजे. मी करत नाही, हा भाव आहे, हा या सगळ्याच्या पोटी आहे. मग संपातीचं काय झालं? संपाती असा पडलेला आहे, कधी उंदीर वगैरे, खारोटी वगैरे काहीतरी मारून खातोय, उपासमार चाललेली आहे एका दिवशी. नंतर रामाने, सुग्रीव राजा आहे त्या वानरांचा, सांगितलेलं आहे सीतेचा शोध न लावता तुम्ही परत आलात तर मी तुम्हाला ठार मारेन. दक्षिणेकडे आहे म्हटल्यानंतर दक्षिणेकडे जे वानरांचं पथक होतं, त्या पथकात त्याने प्रमुख वानर हनुमान, नळ, नीळ, जांबुवंत आणि अंगद हे पाठवलेले होते. बाकीचे गट त्यांनी केलेले होते तयार, पण सगळ्यांना धाक हाच होता, सीतेचा शोध न लागता किंवा तुमच्या कानावर बातमी आली नाही की सीतेचा शोध लागलाय तरच या परत, नाहीतर मी ठार मारेन. हे कुठे पोचले? समुद्रगामीन जय जय राम. पहिल्यांदा हनुमान पोचला, म्हणजे ते वानर, तो वानरांचा गट. जांबुवंत म्हणाला बापरे, हे ओलांडून जायला पाहिजे, त्याच्याशिवाय काय. मग ते म्हणाले लक्षात ठेवा, आपण सीतेचा शोध न लावता परत गेलो तर सुग्रीव आपल्याला ठार मारणार आहे. इथेच प्रायोपवेशन करून जीवन संपवूया. हा एका वानराने म्हणलेला संवाद संपातीनं ऐकला. त्याला एवढा आनंद झाला
काल मी तुम्हाला सांगितलं की गिधाडाला जिवंत प्राणी चालतो, मेलेला चालतो, सडलेला कुजलेला म्हणजे त्यांची पार्टी असते, ते एन्जॉय. काय कुजलेलं मांस बरेच दिवसांनी खाल्लंय. हा संपाती स्वतःशी म्हणतो, पण ते ऐकू जातं त्या वानराला. तो वानर काय म्हणतो, आपण आता मरूया इथे, परत जायचं काही नाही. हा काय म्हणतो, बाप रे, एवढे वानर जर मेले तर कितीतरी दिवसाचा माझा अन्नाचा प्रश्न सुटेल. वानर कुजले तरी चालतील ना, त्यांची प्रेतं मला आवडतात. त्याने बघितलं तर ह्याला पंख नसले तरी हा गिधाड आहे. ते वानर काय म्हणाले लक्षात ठेवा. ते म्हणाले की तो जटायू कुठे रामाची सेवा करताना मेला आणि उद्धरून गेला, मुक्त झाला त्या योनीतून. आणि हा कुठे, हा आम्ही मरण्याची वाट बघतोय. आम्ही रामाचे दूत आहोत, आम्ही रामाचे सेवक आहोत, आमच्या मरणाची वाट बघतोय. यांनी जटायूचं नाव ऐकल्यानंतर खुरडत खुरडत त्या वानराकडे येतो आणि म्हणतो, आत्ता तुम्ही जटायूचं नाव घेतलं का? अरे तो माझा धाकटा भाऊ, कुठे, काय झालं? मग सगळी कथा ऐकल्यानंतर तो म्हणतो की मी रामाचं कोणतं कार्य करू शकतो. रामाचं कार्य केल्यानंतर जर मुक्ती मिळणार असेल तर मला काहीतरी रामाचं कार्य करायचं आहे. इकडे सुग्रीव वगैरे बोलत होते की जर पलीकडे लंकेत जर सीता खरंच असेल तर जाऊन बघितलं पाहिजे ना, इथून काही लंका दिसत नाही आहे. पण गिधाडांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. घाडीसुद्धा बघा ना, एवढे वर उडत असून खाली गांडूळ जरी गेलं तरी खाली येऊन ते चोचीतून घेऊन जातात. गिधाडाची दृष्टी त्याच्यापेक्षा तीक्ष्ण आहे. तर तो म्हणतो मी या टेकडीवर चढतो आणि संपूर्ण लंका मला दिसू शकते. आणि नंतर सांगतो लंकेच्या मध्यभागात एक अशोक वन आहे, त्याच्यात शिंशपा नावाचा, आपण ज्याला अशोक वृक्ष म्हणतो त्याला रामायण पण म्हणा, त्या वृक्षाखाली एक तुम्ही वर्णन केलेली स्त्री आहे की जी अशक्त झालेली आहे, रडते आहे, ओठ कायम तिच्या हलत आहेत, कदाचित काहीतरी म्हणत असेल, कोणाचं तरी नाम घेत असेल. हे सांगितल्याबरोबर सीतेचा नक्की पत्ता हा दृश्य पत्ता आहे, अजून प्रत्यक्ष आलेला नाही आहे. रामाची सेवा, राम एवढा प्रेमाने त्याच्याकडे बघतो की दिव्य देह धारण करून संपाती सुद्धा मुक्त होतो. रामाच्या भक्तीतून मुक्ती ही रूपकं आपण लक्षात ठेवायची की साधा पक्षीसुद्धा, दगडसुद्धा रामाचं नाव घेऊन टाकले तर ते तरंगतात. एक किस्सा सांगितला जातो, समजायला चांगला आहे हा प्रकरण, की सगळेजण टाकतायत, आपण काहीतरी केलं पाहिजे. लक्ष्मण रामाला म्हणतो, आपल्याकडे जर पाहुणे आले आणि त्यांनी जर मे महिन्यात घर स्वच्छ करायचं ठरवलं आणि आपण खुर्चीवर बसून त्यांना दाखवलं, ते तिथलं जळमट नीट काढा, कसं दिसतं तुम्हाला सांगा बरं. आपल्यासाठी ते सेतू बांधतायत, आपण जो वेळणा आरामात बसलोय, इतक्यात ती चाणी म्हणजे खारोटी ती जाते, इकडे वाळूत लोळते, 4-5 कण तिची जी फर लव असते त्याच्यात अडकतात, ती सेतूवर जाते, उलटी पलटी होते, 4 कण टाकलेला आपण खारीचा वाटा म्हणतो. मग काहीतरी केलंच पाहिजे. लक्ष्मण आणि राम जातात, आपणही काहीतरी काम करूया. लक्ष्मण इतरांसारखा रामाचं नाम घेतो, काही जण म्हणतात रामाचं नाव लिहितो, काही असू दे, दगड तरंगतो लक्ष्मणाला. आता राम घेतो आणि दगड टाकतो आणि रामाचा दगड बुडतो. त्यावेळेला सगळेजण हसतात, मारुतीसुद्धा पाठ करून हसतो. बाकीचे हसले ना तर ती वानरच आहे. हनुमान हसला जो बुद्धिमतां वरिष्ठम आहे. राम त्याला विचारतो, तू का हसलास? तो म्हणला तुमचा दगड बुडला म्हणून. अर्थातच का बुडला? म्हणला 2 कारणं, फार सुंदर कारण आहेत ना. एक म्हणजे आम्ही तुमचं नाव घेऊन दगड टाकत होतो म्हणून तरंगत होता. तुम्ही कधी स्वतःचं नाव घेतलंय? आपण बघितलं होतं, ब्रह्मदेव सांगतो तुझा परिचय करून दे रावणाला मारे, शेवटपर्यंत मी राम आहे तो म्हणत नाही. आपला सगळी रिलेशन्स सांगतो, सगळी रिलेशन्स. राम सांगत नाही, तुम्ही तुमचं नाम घेत नाही, मग कसा दगड तरेल? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही तो दगड टाकलात, राम ज्याचा त्याग करतो तो तरेल कसा? हे मारुतीचं दुसरं उत्तर आहे. राम स्वीकार करतो, आपल्या पायाशी ठेवतो, त्याचा उद्धार होतो. रामाने टाकून दिला, दगड बुडला. विचार करा, ते सेतुबंधनाच्या वेळेला हे सगळं येईल. परंतु संपातीची ही कथा आहे की संपातीही मुक्त झाला. सेतुबंधनाच्या वेळेला राम लक्ष्मणानेही नंतर आपलं कार्य केलं. आणखीन एक गोष्ट, काल आपण सुरुवात केली होती किंवा परवा असेल, की ही वानर जी होती ती ऋषींची जी लिंग, शिवलिंग असायचे, याच्यावर ते ओम नमः शिवाय म्हणायचे, ते नदीत टाकायची. मग ऋषींनी शाप दिला, विशेषतः नळ आणि नीळ यांना, की तुम्ही जे दगड टाकाल ते तरंगतील. त्या शापाचं वरदानात रूपांतर झालं सेतुबंधनाच्या वेळेला. ती बाकीची वानरं आणत होती आणि हे टाकत होते राम नाम घेऊन आणि ते तरंगत होते. शापाचं वरदानात रूपांतर. पण मुख्य शाप दिला तो हनुमंताला. हनुमंताचं चरित्र सांगायला आपल्याला वेळ नाही. खरं म्हणजे हनुमंताचं चरित्र हा स्वतंत्र विषय आहे
आणि रामापेक्षा हनुमंताचं चरित्र नाना नाटक लीला सुंदर रूप साजे हे ज्या आत्मारामाचं वर्णन आहे त्या आत्मारामाचं प्रतीक हनुमान आहे। रामाच्या आधी वेदात सुद्धा त्याला वृषाकपी म्हणलेलं आहे, म्हणजे तो चिरंजीव आहेच आहे हे लक्षात ठेवा। पण ठीक आहे, त्याच्या चरित्रातला हा एवढाच प्रसंग फक्त बघूया की ज्या वेळेला त्यांनी सूर्याचा ग्रास घ्यायला गेला, त्याला ग्रहण होतं त्या दिवशी। मुलं किती हुशार असतात आणि अशी हुशार मुलं घरात आणि शाळेत तयार करा। शाळेबद्दल मी काय फार आशावादी नाही आहे, पण घराबद्दल आहे, कारण माझीच मुलं आहेत, माझेच नातू आहेत, त्यांना प्रश्न विचारायला तयार करा। उत्तरं आली नाहीत तरी चालतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आली नाही, गुगल अंकलला विचारा, कुणालाही विचारा, मिळतील उत्तरं। आज नाही 15 दिवसांनी मिळतीलच, हे लक्षात ठेवा। म्हणून तुम्हाला काय सांगतो, मुलाने एका प्रश्न विचारला की ज्या दिवशी राहू निघालाय तिथे राहूला ग्रास घ्यायचं, आता गोष्टी वाढतात आपल्याला वेळ नाही पण तरी सुद्धा बघूया की ज्यावेळेला राहू आयत्या वेळेला अमृत मंथनाचा प्रसंग राहूच्या लक्षात आलं, शेवटी बसलेला आहे। राहू हा राक्षस पार्टीचा आहे आणि इकडे देव पार्टी आहे, देव पार्टीला अमृत वाढलं जाते, राक्षस पार्टीला सुरा म्हणजे मदिरा दारू वाढली जाते, त्याच्या लक्षात आलं। आणि बरोबर ती मोहिनी वाटत असताना हा अगदी अलीकडे येऊन बसला, म्हणजे पहिला पक्ष बदलू पार्टी बदलू राहू आहे, लक्षात ठेवा। आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की अमृत घेऊन सुद्धा मरण्यापेक्षा वाईट अवस्था राहूची झालेली आहे, कारण हेतू वाईट आहे, वृत्ती वाईट आहे, अत्यंत चांगली शक्ती आहे, शक्तीची दिशा निराळी आहे, म्हणून ते राक्षस आहेत। रावण आणि राम याचा जर अर्थ लावायचा दोन्ही सारखेच श्रेष्ठ आहेत, परंतु दृष्टी वृत्ती आणि कृती या 3 गोष्टी आहेत। दृष्टी इज विजन, वृत्ती इज ॲटिट्यूड आणि कृती इज ॲक्शन। यावरून कळतं की मी करतोय ती विकृती आहे का प्रकृती आहे का संस्कृती आहे, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर इथे लक्षात घ्या ना, ज्या वेळेला हनुमंताला वाटलं की ते फळ आहे, आपल्याला भूक लागलेली आणि तो गेला, जन्माला असताना गेला म्हणल्यानंतर मुलांनी प्रश्न विचारला, सर तो 15 दिवसाचा असला पाहिजे, कारण दिस इज सन सोलर एक्लिप्स। सोलर एक्लिप्स हे केव्हा होतं, अमावस्येला होतं, आणि ल्युनर एक्लिप्स हे पौर्णिमेला होतं। सोलर एक्लिप्स म्हणजे सूर्यग्रहण जर अमावस्येला होतं आणि पांडुरंगाचा जन्म जर पौर्णिमेचा आहे, पांडुरंगाचा हनुमंताचा, तर हनुमान किमान 15 दिवसाचा असला पाहिजे, हे त्या मुलाचं ऑब्झर्वेशन आहे। पण मी त्याला म्हटलं 15 दिवसाचा म्हणजे बेबीज ना, हो म्हणाला, इन्फंट आय कॅन अंडरस्टँड, बाळ आहे ते तहानं, पण जन्मला आणि वरती गेला असं म्हणू नका। जर सूर्याचा ग्रास घ्यायला गेला असेल तो ग्रहणाचा दिवस असेल, आणि ज्या वेळेला राहू बसला मोहिनीला त्याला वाढावंच लागलं, हा राक्षस पार्टीकडून आलेला आहे, हे मोहिनीच्या म्हणजे विष्णूच्या लक्षात आलं। त्यावेळेला क्षणात विष्णूचं रूप घेऊन सुदर्शन चक्राने राहूला तिने वाढलं, त्याने अमृत घेतलं, ते घशाच्या खाली गेलं आणि सुदर्शन चक्राने डोकं उडवल्यानंतर वरचं डोकंही जिवंत राहिलं, त्याला राहू, आणि खालचं धडही जिवंत राहिलं, तो केतू, दोघंही जिवंत राहिले। अडचण काय आहे हो, राहूला तोंड आहे पण पोट नाही आहे, आणि केतूला पोट आहे पण तोंड नाही आहे, आम्ही काय करायचं, आम्ही काय खायचं? तर तुला डिव्हाइन फूड दिव्य अन्न दिलं जाईल, आणि दिव्य अन्न म्हणजे ग्रास म्हणजे घास खायचा, कुणाचा, चंद्राचा किंवा सूर्याचा, केव्हा ग्रहण असेल तेव्हा। आपल्याला ग्रहणं अशी दिसतात पण ग्रहणं कुठे ना कुठेतरी लागतच असतात, ती खा तुम्ही। आणि तिथे तो खायला जात असताना हनुमान तिथे पोचला, राहूने तक्रार इंद्राकडे केली, आणि इंद्राने काहीही विचार न करता, हे बाळ आहे, काही वज्र मारलं फेकून, द अल्टिमेट वेपन ऑफ इंद्रा, शेवटचं अंतिम असतं प्रत्येकाचं आहे। ब्रह्मदेवाचं ब्रह्मास्त्र आहे, विष्णूचं नारायणास्त्र आहे, आणि याचं आहे ते पाशुपतास्त्र आहे, ते मारायचं नसतं, अगदी शेवटी त्रिशूल वगैरे अलीकडचे आहेत, पण हे सगळ्यात पलीकडचे आहे। आणि वज्र फेकून मारलं, जे वृत्रासुराला मारण्यासाठी दधीची ऋषींच्या हाडांपासून तयार केलं होतं। वृत्रासुरांनी काय सांगितलं होतं, कल्पना करता येणार नाही अशा वस्तूपासून अस्त्र तयार करा, फेकून मारा तरच मी मरेन। कल्पना करता येणार नाही म्हणजे काय, बृहस्पतींनी सांगितलं, सहज मी सांगतोय जाता जाता, इथे पालक आहेत आणि शिक्षक आहेत म्हणून, की बृहस्पती नेहमी जो सोल्युशन सुचवतो, इट इज वे आउट, इट इज नॉट द आन्सर ऑर अ सोल्युशन टू द प्रॉब्लेम। एक मार्ग मी तुला सांगतो, नाही मग तो कसा करायचा सगळं मीच सांगू का, म्हणून तो फक्त तत्व सांगतो, कृती तुम्ही करायची आहे। आपण प्रोजेक्ट मुलांना जे देतो ते सगळे वडीलच करून देतात, आईच करून देते, हे कसलं प्रोजेक्ट सांगा बरं, मुलांनी केलं पाहिजे। म्हणून इथे तो तेच सांगतो की माणसाची हाडं, त्या हाडापासून करा वज्र। आता ती कुणाची हाडं मिळू,
बृहस्पतीने डोळे मिटले, देवांचा गुरु आहे, अर्ध उत्तर सांगितलं, माणसाची हाडं, मग हाडांची भिक्षा हा देवांचा राजा इंद्र मागायला लागला. तू देशील का रे? ही जी हिपॉक्रेसी आहे ना, ज्या बाबतीत आपण मानव श्रेष्ठ आहोत, सगळीकडे हीच दांभिकता आढळते. तुझ्यासाठी जीव देईन इंद्रा, पण हाडं देणार नाही. काय गंमत आहे नाही? प्राण देईन पण हाडं देणार नाही. जीवन तुझ्या पायावर अर्पण करीन पण हाडं देणार नाही. स्वर्गात कुणी हाडं देत नाही. शेवटी आले पृथ्वीवर तीच, इंद्रा तू आलास, काय पाहिजे तुला? अरे मी स्वतःला अर्पण करतो पण हाडं देणार नाही. कोणीही हाडं देत नाही आहे. सगळेजण हाड करतायत इंद्राला. अशा वेळेला इंद्र शेवटी जात असतो अरण्यातून आणि आवाज ऐकू येतो, तुम्ही कशासाठी आलायत हे मला माहीत आहे तिथे थांबा, माझ्या दृष्टीसमोर तुम्ही आहात. दधीची ऋषी बोलत असतात, समाधीमग्न असतात आणि कोण कोणत्या उद्देशाने आलेलो आहे ते त्यांना कळत असतं. अशा वेळेला ते इंद्राला म्हणतात, मी माझी हाडं देतो, पण एक लक्षात ठेव, माझी हाडं म्हणजे मी मेलो, तुम्ही जाळलं तर हाडांचे तुकडे होतील. अस्थि विसर्जनाला हल्ली लक्षात घ्या ना, पूर्ण हाडंसुद्धा मिळत नाही. म्हणून मी योगाग्नीनी स्वतःला जाळतो आणि माझा संपूर्ण सांगाडा तू विश्वकर्माला नेऊन दे. विश्वकर्मा हा तुमचा आर्किटेक्ट वगैरे सगळं आहे, त्याच्याकडून वज्र बनव आणि वृत्रासुराला मार. दधीची फाउंडेशन हे आपलं देहदान मृत्यूनंतर करतात ना, देहदान करण्याची जी संस्था आहे त्याला दधीची फाउंडेशन हे नाव आहे. कारण दधीचा त्याग हा अल्टिमेट मेजर ऑफ सॅक्रिफाईस म्हणतात. त्यागाचं अंतिम माप कुठलं असेल, तुम्ही माझं जीवन देणं. दधीचीने दिलेलं आहे. मरण्यापूर्वी त्यांनी एक प्रश्न विचारला आहे जो इंद्रासाठी नाही आहे, आपल्यासाठी आहे. इंद्राला म्हणाला, एक प्रश्न विचारतो तुला, हाडं सगळ्यांची मागत फिरत होतास, तुझ्या शरीरात हाडं नाही आहे? तू नेता आहेस ना, तू राजा आहेस ना, पहिला त्याग तू करायला पाहिजेस. मी हाडं देतो म्हणल्यानंतर तुझा मंत्री म्हणला असता, राजन तुम्ही नका देऊ, मी देतो. मग सेनापती म्हणला असता, मंत्रीवर तुम्ही, हे असं आपण घडूच देत नाही. स्वतःपासून सुरुवात करा, तुम्हाला ते करावं लागणार नाही. तुमच्यासाठी करणारी माणसं उभी राहतात, संस्था उभी राहतात. हे काय एका माणसाचं काम आहे? पण पहिला पाऊल टाकल्यानंतर बाकीची पावलं मागून येतात. पहिलं पाऊल मी टाकलं पाहिजे ना. मग तू नुसतं व्हॉलंटिअर करायचंच, म्हणजे सांगायचंच की मी माझी हाडं द्यायला तयार आहे. नो देवेंद्रा, तू देऊ नकोस. असं करत करत कुणीतरी हाडं दिली असती, पण हाडांची भिक्षा तू मागत फिरलास स्वतःच्या शरीरात हाडं असताना. पण मी तुला देतो कारण मी ऋषी आहोत. आमचं जीवन जर एका आतंकवादी वृत्रासुरासारख्या असुराला मारण्यासाठी जर उपयोगी आलं, दधीची गोष्ट ऐकली. हे का सांगतोय की हा जो आता संपाती आहे तो मुक्त झाला. हनुमंताला काय झालं? हनुमंताला इथे वज्र मारलं, तो खाली पडला. खाली पडल्यानंतर बेशुद्ध पडला. कारण असा संपाती जसा पडला झोडपात वगैरे. वाऱ्याच्या लक्षात आलं की आपल्या मुलाला हे वायू वगैरे देवता आहेत, इंद्रसुद्धा देवताच आहे, देवतांचा राजा असेल. पण वायू काय, अग्नी काय, वरुण काय आपण म्हणतो ना. वायूला संताप आला आणि त्यांनी गेला, तो आपल्या मुलाला घेतलं, म्हणजे हनुमंताला, बाळ हनुमंताला 15 दिवसांचं वय, गुहेत गेला. आणि गमतीदार वर्णन आहे, वारा घालत बसला त्याला शुद्धीवर आणण्यासाठी. आपण वारा गुहेत घेतल्यानंतर साऱ्या विश्वाचा श्वास कोंडला. असंच वर्णन ज्यावेळेला 6व्या महिन्याची तपश्चर्या चालू आहे त्यावेळेला तो म्हणाला, मी पहिल्यांदा अन्न सोडलं, पाणी सोडलं, हे सगळं सोडलं, आता एका पायावर उभं राहिलो, 2, आता मी श्वासच घेत नाही. ध्रुव म्हणतो, वय वर्ष 5, मी श्वासच घेत नाही. सगळ्यांचा श्वास कोंडला. आणि लोक म्हणले, अरे वासुदेवा, तो ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करतोय ना, नारदाने दिलेला त्याला जप, जाऊन प्रकट हो, नाहीतर आम्ही जगणार नाही. इथे तोच प्रसंग आहे. सगळ्यांचा श्वास कोंडला. सगळे देवदेवता त्या गुहेकडे आले. हनुमान हा बजरंगबली काय आहे? हनुमान काय आहे? हनुमान हा मारुती काय आहे? हनुमान हा आंजनेय काय? हनुमान हा महावीर काही, सगळी हनुमंताची नाव आहेत. पण प्रत्येक नावाला गोष्ट एवढं लक्षात ठेवा. 1-2-3 गोष्टी बघूया आपण. पहिली गोष्ट आहे की वारा म्हणतो की तुम्ही माझ्या मुलाला जिवंत करा आणि त्याला काहीतरी वरदान द्या. त्यावेळेला पहिल्यांदा ब्रह्मदेव म्हणतो, माझं ब्रह्मास्त्र याला काहीही करू शकणार नाही, मी वरदान देतो. मग प्रत्येक जण आपलं अस्त्र देतो. अग्नी म्हणतो ह्याला कोणी जाळू शकणार नाही. पाणी म्हणतो ह्याला कोणी बुडवू शकणार नाही. वायू म्हणतो माझाच मुलगा आहे पण ह्याला कोणी उडवू शकणार नाही. प्रत्येक देवतेची शक्ती आहे ना, इतकी शक्ती हनुमंताला मिळते, याचा कोणाचाही हनुमंतावर प्रभाव पडणार नाही.
हल्लीच्या भाषेत समजायला सोपं म्हणजे हनुमंत ऑल प्रूफ बनला. कशाचाच प्रभाव नाही हनुमंतावर. मग खोड्या करायला लागला. ऋषींनी शाप दिला की ज्या बळाचा उपयोग करून तू ऋषींना त्रास देतोयस ते तुझं बळ नष्ट होईल. मग हनुमान सामान्य वानर झाला. म्हणजे एखादी फुललेली भावली वारं भरून टाचणी लावल्यानंतर जशी पडते ना तशी हनुमंताची अवस्था झाली, सामान्य. आणि असा दूर जाऊन बसलाय, बाकीचे वानर इकडे आहेत आणि जांबुवंत विचारतोय. जांबुवंत म्हणजे परिपक्वता, जांबुवंत म्हणजे जीवनाचा अनुभव, जांबुवंत म्हणजे ज्ञान आणि निर्णय शक्ती. जे काम कृष्णाने अर्जुनाला उठवायला केलं गीतेत, तेच काम जांबुवनांनी हनुमंताला उठवायला केलं. हे लक्षात ठेवा. मग सगळेजण म्हणतात मी जाईन, इतकी उडी मारेन तितकी. त्यातल्या त्यात अंगद म्हणतो मी पलीकडे जाऊ शकेन, मी परत येऊ शकणार नाही. परत तर आलं पाहिजे ना, सीता आहे की नाही सांगायला. हनुमान तिथे बसलेला आहे, डोक्याला हात लावून किंवा उदास होऊन. त्यावेळेला जांबुवंत त्याला सगळी त्याच्या लहानपणाची गोष्ट सांगतो. आणि तू सामान्य वानर नाही आहेस. तू वायू तुला काही करू शकणार नाही, तर तुझा पिताच आहे वायू. अग्नी तुला असं करता करता हनुमान एवढा उभा राहतो. वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. एवढा प्रचंड हनुमान होतो. आणि आता मी जाऊ शकेन, लंकेचा शोध घेऊ शकेन सीतेचा, आणि मी परत येऊ शकेन, हा आत्मविश्वास होतो. आणि हनुमान सागरोल्लंघन करायला लागतो. हे का सांगितलं तुम्हाला की बऱ्याच गोष्टी एकमेकात अडकलेल्या असतात. वानर जीवन आणि हनुमत जीवन याच्यात फरक आहे. वानर जीवन म्हणजे जी वानरं युद्धात मेलेली होती, रामाने त्याची संजीवनी दृष्टी फिरवली आणि वानर जिवंत झाली. पण हनुमत जीवन म्हणजे जो हनुमंताचं जीवन आहे आणि हनुमंत ज्याचं जीवन आहे अशा रामाचा आपण जय जयकार केला होता. बरोबर. आता दुसरा प्रश्न की ज्या वेळेला रामाचा वनवास सुरू होतो त्यावेळेला त्याला कितीतरी एकंदर काल तुम्हाला सांगितलं, नंतर नावं वाचू, 13 ऋषींचा प्रभाव रामावर आहे. सगळ्यात शेवटी काळ नावाचा एक ऋषीच्या रूपात येतो आणि दुर्वासांचा तिथे एक रोल आहे, हा शेवटचा. त्याच्यानंतर राम शरयू नदीत प्रवेश करतो रामाबरोबर इतर जण. त्याच्या आधी जन्माच्या आधी ते ऋष्यशृंग ऋषी आहेत की जे पुत्रकामिष्टी करतात आणि त्यातून पायसदान येतं आणि या सगळ्यांचे जन्म म्हणजे जन्माच्या आधीपासून ते जीवनाच्या शेवटापर्यंत निरनिराळे 13 ऋषी रामाच्या जीवनावर प्रभाव पाडून राहिलेले आहेत. म्हणजे मला जर विचाराल तर शिक्षक म्हणून चाइल्ड इज द प्रॉडक्ट ऑफ, आपण जे नेहमी म्हणतो, तर राम हा ऋषींचं प्रॉडक्ट आहे. रामाने ऋषींचं रक्षण केलं, रामाने यज्ञाचं जतन केलं, रामाने ती जी संस्कृती होती ती संस्कृती टिकवली. त्याला आपण म्हणतो धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हा रामाचा अवतारच आहे, कृष्णाच्या आधीच आहे, 7वा अवतार आहे राम. ठीक आहे. मग प्रश्न वाल्मिकी भेटतात. वाल्मिकी रामायणातला हा प्रसंग नाही आहे. हा तुलसी रामायणात जास्त चांगला आहे. वाल्मिकी रामायणात वाल्मिकी केव्हा येतात की सगळं कुशलव रामायण सांगतात आणि शेवटी जातात की आम्ही रामायण सांगितलं. मग आता दुसऱ्या दिवशी ते घेऊन येतात की रामा ज्यांनी रामायण तुला सांगितलं ती तुझीच मुलं आहे, ज्यांना रामायण मी सांगितलं आणि त्यांची आई म्हणजे तुझी पत्नी सीता. आणि मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो की प्राचेतस म्हणून जे ऋषी होऊन गेले त्यांच्या 10व्या पिढीतला ते प्रचेतस होते, मी प्राचेतस आहे. म्हणजे मी ऋषी आहे, आयुष्यात कधी असत्य बोललेलो नाही. ही तुझीच मुलं आहे आणि ही तुझी पत्नी आहे. इथे वाल्मिकी येतात आणि जातात वाल्मिकी रामायणात. पण हा सुंदर प्रसंग आहे ना. राम विचारतो वाल्मिकींना. रामाने हा प्रसंग अत्री ऋषींना विचारला आहे, अगस्त्य ऋषींना विचारला आहे. आणि निरनिराळ्या ठिकाणी ते जाताना त्यांची पंचवटी कायम आहे किंवा पर्णकुटी कायम आहे, जागा बदललेली आहे. तर वाल्मिकींना विचारतात. वाल्मिकी म्हणतात रामा तू नाहीस अशी जागा आहे का? मग मी तुला राहायला जागा कुठे देऊ? तू जर सर्वव्यापी आहेस, सर्वव्यापी, कण कण में भगवान, अणु अणुत विष्णू, तसा सगळ्या श्वासाश्वासात म्हणा तुम्ही प्राणात जर तू भरून राहिलेला आहेस या सृष्टीच्या, मी तुला जागा कुठे देऊ? कणाकण आणि तू व्यापून टाकलेला आहेस. त्यावेळेला राम म्हणतो नाही नाही, ते मी नाही आहे होतो, मी साधा दशरथाचा मुलगा आहे, मी कौशल्याचाही मुलगा आहे, मी भरताचा भाऊ आहे वगैरे, हेच राम सांगतो. राहिला जागा द्या. मग त्यांनी 23 जागा सुचवल्यात. हे का सांगतो मी त्यांना, हा खरं उद्याचा विषय आहे. यांनी सांगितलं डॉक्टरनी टेक होम. उद्या जाताना काय टेक होम, टेक अवे हे खास शब्द आपल्याला कोविडने दिले, कारण सगळं टेक अवे टेक होम. पण टेक होम मेसेज असतो. उद्याच्या शेवटी आपण भेटणार आहोत तर काय घेऊन जायचं, तर हे घेऊन जायचं. हे काही निराळं नाही आहे.
हीच शबरीला रामाने सांगितलेली भक्ती आहे आणि हेच मोक्षप्राप्तीचं रहस्य रोज काकड आरतीच्या वेळेला आपण ऐकतो, वाचतो. हे तुम्हाला माहीत आहे, काही निराळं नाही आहे. हाच शब्द गीतेत आलेला आहे, हाच प्रत्येक संताच्या अभंगात आलेला आहे. ते मी फक्त वाचतो, कंटाळवण येणार नाही. मला वाटलं की मग आपण विषय लगेच बदलूया, पण सांगण्याची पद्धत आहे. काल आपण काय सांगितलं होतं की तुमचा परमनंट, आपण म्हणतो ना की कायमचा पत्ता काय आहे. नारद विचारतात कुणाला, याला विष्णूला, आणि अर्जुन विचारतो कृष्णाला. दोघं एकच उत्तर देतात. कृष्ण भगवानाच्या रूपात आहे त्यावेळेला. गीता सांगताना काय देतात, ईश्वर सर्व भूताना हृद्देशैर्जुन तिष्ठती. प्रत्येक भूत म्हणजे निर्माण झालेला, कण सुद्धा भूत आहे. ही पंचमहाभूत भूत आहेत. त्याच्यात त्रिगुण ॲड केले आपण, सत्व रज तम, की त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. हे सगळी भूतच आहेत. कणाला हृदय आहे आणि त्या हृदयात ईश्वर मी आहे. आणि कणाला काही भजन करता येणार नाही. पण जिथे मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, तिथे सांगितलेलं आहे. आणि इथे अत्यंत सुंदर अशा ओव्या ज्ञानेश्वरीतल्या आहेत, पण ते आपण नंतर पाहूया. इथे प्रत्येक ठिकाणी हृदय हा शब्द कॉमन आहे. पहिलं आणि तुम्ही लक्षात घ्या, शैली काय सुंदर आहे. पहिल्यांदा ज्यांचे कान आता सतत नाव ऐकत असतात, बरोबर ना, त्या कानात तू राहा, हा थीम आहे. पण हृदयात राहा. कुणाच्या? ज्यांचे कान रामकथांच्या नद्याने निरंतर भरत राहूनी अतृप्त असतात, त्या सागराच्या, ती अशी जी माणसं आहेत त्यांच्या हृदयात तू राहा. सागर, तुझ्या नामाचा सागर, नद्या भरतायत तरी तृप्ती होत नाही आहे. सागर वाढतही नाही, कमी होत नाही. नद्या कितीही आल्या तरी तृप्ती नाही. असे ज्यांचे कान आहेत त्या व्यक्तींच्या कानात नाही तर हृदयात तू राहा. पुढचं तर फारच सुंदर आहे. नेत्र कसे आहेत? चातक बनवून जे मेघश्याम राम तुझं दर्शन घेण्यासाठी सतत आकाशाकडे, आणि आकाश म्हणजे नभासारिखे रूप या राघवाचे, मेघश्याम राम. आणि चातक आणि ढगाचं नातं तुम्हाला माहीत आहे. खालून नदी वाहत असली आणि तिथे झाडावर जरी चातक बसलेला असेल तरी तो फक्त आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावरच जगतो. जर दुष्काळ पडला तर मरून जातो, पण खालची नदी तो कधी तडजोड म्हणून स्वीकारत नाही. दुसरा म्हणजे चकोर, तो चांदणच घेतो ना फक्त. पौर्णिमेला त्याची मजा असते, अमावस्येला त्याचा उपवास असतो चकोराचा. तो कधी करणार नाही. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर हा आत्मचकोर आहे. आणि चकोर आणि रामचंद्र यांचं नातं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलं? ज्यांचं नाक सुगंधित पुष्प आणि प्रसाद यांचा वास घेताना प्रसन्न होतं, अशांच्या हृदयात तू राहा. नाक सांगितलं, पुष्पांचा तर वास येतोच. शबरीच्या कथेची पार्श्वभूमी आहे. आता जवळजवळ 12 वर्ष झालेली आहेत ना, 13 वर्ष झालेली आहेत. शेवटच्या वर्षात सीतेचं हरण वगैरे प्रसंग घडलेले आहे. सीतेचा शोध घेत असताना अत्यंत सुंदर फुलांचा वास येतो. लक्ष्मण म्हणतो इतक्या फुलांचा वास घेतला. रानफुलांचा वास हा अत्यंत चांगला असतो, पण असा वास कधी आला नाही. तर त्या वासाच्या दिशेने येतात. गंध वार्ता हा शब्द आहे ना, येतात आणि शबरीच्या आश्रमात पोहोचतात. लक्ष्मण विचारतो की फुलं कसली आहेत? ते म्हणते सामान्य फुलं आहेत, रानफुलं आहेत. यांचा वास असा का? यांना म्हणायचं असेल तर मी स्वेद पुष्प म्हणा, कारण माझे गुरु मतंग आणि त्यांचे शिष्य शेतात काम करायचे आणि आल्यानंतर निढळाचा घाम म्हणतात ना, असा आपला सगळा घाम या रोपांना त्याचं सिंचन करायचे. त्यांनी वाढलेली स्वेद फुलं आहे, ती घर्मपुष्प आहेत. एरवी घामाला उग्रवास असतो, पण हा घाम कसा आहे? ऋषींचा घाम आहे. हा जगाच्या कल्याणासाठी, अन्नदाता जगाचा, या भूमिकेतून गाळलेला घाम आहे. आणि असा जो घाम आहे त्याच्या उजव्या बाजूला राम आणि डाव्या बाजूला श्याम असतो. श्याम आणि राम शोधायला शेतात जा, गिरणीत जा, रस्त्यावर जे काम करतात ना त्यांच्याकडे जा. त्यांचा जो घाम आहे त्याच्यात राम आणि श्याम यांचं दर्शन झालं पाहिजे. हाच संस्कार आहे की हो, हाच संस्कार आहे. त्या घामामुळे हा वास आलेला आहे. आणि मग पुढे शबरीचा प्रसंग आपल्याला माहीत आहे. आपण पुढे जाऊया. सगळ्यात मला आवडतं काय माहिती ना, ज्यांची जीभ, आपली जीभ किती वळवळत असते हो. 4 इंचसुद्धा नाही आहे, पण आयुष्य व्यापून टाकते. खाणं बडबडणं, खाणं बोलणं, खाणं बोलणं. आणि ज्या गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, त्या काही युद्धातल्या गोष्टी आहेत का हो? फक्त गीतेत 4 गोष्टी एकेका श्लोकात सांगितलेल्या आहेत. गीतेचा अभ्यास असाही करता येतो. त्याच्यात या 4 गोष्टी लक्षात ठेवा. युक्त म्हणजे अगदी आवश्यक तेवढं.
तुम्हाला कदाचित आजारी असताना कमी लागेल, पण रिकवर होत असताना जास्त लागेल अन्न, हेही लक्षात ठेवा. गरजेपुरतंच, जास्त नाही, कमी नाही. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना, मॅक्सिमम नाही, मिनिमम नाही, ऑप्टिमम. त्याला युक्त शब्द आहे. युक्त आहार, युक्त विहार, युक्त भाषण किंवा स्वप्न, झोप आणि चार चौघात मिसळणं. कितीच विहार म्हणजे चार चौघात मिसळणं. घराच्या बाहेर गेला की बाहेरच राहतो, घराच्या आत आला की घर कोंबडा बनून राहतो. हे दोन्ही वाईट आहे. युक्त विहार म्हणजे बाहेर जाणं, चार चौघात मिसळणं. अरतीर जनसंसदी असं जे म्हणलेलं आहे की नको मला लोक, टाळतो मी लोक, कारण मला रामनामाची एवढी गोडी लागलेली आहे की लोकांच्यात गेलो की रावणाची चर्चा जास्त असते. आता पॉलिटिक्सवर तुम्ही बोलणार आहात, तुम्ही म्हणजे मी का म्हणत नाही, मी महाराजांची कृपा आहे ती, हे लक्षात ठेवा. आपण किती हिरिरीनं बोलणार होत आता काही दिवस, म्हणजे बापरे, हे जे वातावरण आहे ना त्याला काय वाटेल, किती घाणेरडी चर्चा आपण करणार आहोत हे सांगून सुद्धा या रामनवमीचा पाळणा हलवताना आपण नाही संकल्प करणार, नाही बोलणार यावेळेला मी इलेक्शन्सबद्दल, नाही बोलणार राजकारणाबद्दल. कारण कुठल्याही पार्टीचा निवडून आलेला कुठल्याही पार्टीत जातोय, कसलीही लोकशाही आणि कसली, विचार करा, इंटेलेक्च्युअल लेवल मतदान करा. हे मी तुम्हाला, नाही तर तुम्ही चुकीचा निर्णय घ्याल. नाही, पण दान करा ना, फक्त तेवढे एक दान आपण 5 वर्षांनी कोणा करतो. काय दान करण्याच्या दात्याच्या रुबाबात जा, चर्चेत वेळ घालवू नका. युक्त भाषण सांगितलेलं आहे, युक्त निद्रा सांगितलेलं आहे, युक्त चार चौघात मिसळणं म्हणजे विहार त्याला सांगितलं, आणि युक्त आहार. 4 गोष्टी सांभाळूया. आणि पाळणा हलवताना या 4 गोष्टींबद्दल रामा पुढच्या रामनवमीपर्यंत तुला आवडेल इतकंच आणि तसंच भाषण, तुला आवडेल तितकंच भोजन, तुला आवडेल तितकीच निद्रा आणि तुला आवडेल तितकंच लोकांच्यात मिसळणं म्हणजे मोबाईल वापरणं. आता मी काय सांगायला पाहिजे का? अप्लाय इट यू टू युअर डे टू डे लाईफ. या 4 गोष्टी. चार चौघात मिसळणं म्हणजे टी व्ही बघणं. टी व्ही बघणं म्हणजे कुठे कुठे तुम्ही पोचतो, जरी ती कोकणातली असू दे फॅमिली किंवा मुंबईतली असू दे, सासू सून म्हणल्यानंतर तेच बघतो आपण सगळीकडे. मुद्दा काय माझा, ते लोकांच्यात मिसळणं आहे. अगदी लक्षात ठेवा, सावध राहा. आता बघूया उद्या आणखीन काही मुद्दे. म्हणून हौसीने म्हणलेलं आहे जिभेला. आता हौस म्हणल्यानंतर काय आहे की तो निरक्षीर विवेक करतो, तो खातानाच फक्त करतो. पण हंसाला म्हणलेला आहे की विचार विवेक आहे तो. नीर आणि क्षीर म्हणजे हंसाला दुधात पाणी घालून दिलं तर त्याच्या चोचीत अशी रचना असते की फक्त दूध घेतो म्हणजे सत्व घेतो आणि जे निस्सत्व आहे त्याचा त्याग करतो. म्हणजे मी 100 शब्द बोललो त्यातले 10 शब्द लक्षात ठेवा, बस संपलं. 90 फेकून द्या की. नाहीतर इथे मेमरीचं गोडाऊन होतं आणि आपला सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे. इथे काय आठवतच नाही हो. योग्य वेळी वाचलेलं असतं पण आठवत नाही. कारण का? शिस्त नाही आहे मेमरीला. तेवढी जागा रिकामी नाहीच आहे, गच्च भरलेलं आहे सगळं. विचार, गोडाऊन या शब्दाचा अर्थ एव्हरीथिंग गोज डाऊन, नथिंग कम्स अप ॲट द राईट मोमेंट. पाहिजे त्यावेळेला वरती येतच नाही, इतकं गच्च गोडाऊन मेमरीचं भरून टाकलेलं आहे. आणि अनावश्यक गोष्टी त्यातल्या 95 to 99% आहेत अनावश्यक गोष्टी. आणि तुम्हाला खरंच तुमची मेमरी धुवून घ्यायची असेल याच्यासारखी जागा नाही. आत्ता आजूबाजूला लोक आहेत, काम करतात, अत्यंत चांगलं वातावरण आहे, उत्सवी वातावरण आहे. पण आपला उत्सव साजरा करूया की ज्याला रिट्रीट म्हणतात. रिट्रीट इज नॉट माघार घेणं. युद्धात रिट्रीट आणि व्हिक्टरी. व्हिक्टरी म्हणजे विजय, रिट्रीट म्हणजे माघार. आता मला माघार घेतली पाहिजे. टर्न बॅक, पलटो, उलट्या दिशेने जा. म्हणून दशदिशा खूप झाल्या. प्रपंचाच्या 11वी दिशा जी आतली आहे तिथे प्रवास सुरू केला पाहिजे. त्यासाठी तुम्हा नगरकरांना, नगरवासियांना याच्यासारखी चांगली, जवळची, हक्काची, प्रेमाची जागा नाही. गोव्यात आलात तर अशी इतकी मोठी नाही, आमचीही जागा आहे, हक्काची आहे, प्रेमाची आहे. काही करा, कुठल्याही गोष्टीला निषेध नाही आहे. एकही नकारात्मक सूचना लिहिलेलं नाही. इथे बायकांनी बसायचं, इथे पुरुषांनी, ही सोय आहे. पण आमच्याकडे हेही नाही आहे, हेही नाही आहे. असं कुठलाही बोर्ड लिहिलेला नाही हो. कशाला रे? तुम्हाला सेल्फ डिसिप्लिन नाही आहे का? आणि एखादे जर तिथे खाली ध्यान चालू आहे, ध्यान गुंफेत, अशा वेळेला वरती बोलायला लागल्यानंतर 4 वर्षाची मुलगी सांगते काका बोलू नका. तो बोर्ड पुरतो किंवा हे जिवंत बोर्ड आहेत. आपली एक ओवी पुरेशी आहे सगळे श्लोक गप्प करायला. मला खरंच सांगतो, मुलं करतात ते काम, बोर्ड करत नाही. इथे थुंकू नका म्हणतात, त्याच्यावर एवढं थुंकलेलं असतं की तो बोर्ड दिसतच नाही. अशी गंमत आहे, गंमत आहे.
पण पुढे जाऊया आपण. म्हणून हौसीने म्हणलेलं आहे जिभेला, हौसीने जिभेला तेवढंच बोला की जे लोकांना कल्याणकारक आहे, बाकीचं टाळा. आणि लोक बोलतील त्यातलं आवश्यक तेवढंच घ्या, सार घ्या, दूध घ्या, पाण्याचा त्याग करा. पुढे ज्यांचं मस्तक, मस्तक हा महत्त्वाचा भाग आहे ना, ज्यांचं मस्तक देवता आणि गुरु यांच्या विचारात सतत असतं त्या व्यक्तींच्या हृदयात रामा तू रहा. हेच तुलसीदासांनी नाही का सांगितलं की ज्यांच्या कानात सतत रामाचं नाम पडत नाही त्यांचे कान सर्पाची बिळ आहेत. भयंकर वाटतं नाही आपल्याला, आतून साप बाहेर येईल. सतत प्रत्येक शब्दात राम ऐकवायला पाहिजे. तो शब्द रावण असला ना तरी रावणातला रा, रामातला रा आणि रामायणातला रा एक आहेत, हा मी अनुभव घेतला पाहिजे तर मला रामायण कळलं. असू दे, पुढे जाऊ दे. ते पुढे काय म्हणतात, ज्यांच्या मस्तकात सतत रामाचं चिंतन नसतं ते मस्तक म्हणजे तुंबिनी फल हे फुटले देहाला. तुंबिनी फल म्हणजे कडू भोपळा. काल तुकारामाचा कडू भोपळा बघितला होता ना. हे मस्तक म्हणजे कडू भोपळा आहे, त्याचा काही उपयोग नाही. भोपळ्याचा निदान कमंडलू करायला तरी उपयोग आहे, जरा मोठा असेल तर एकतारी करायला तरी उपयोग आहे. पण या मस्तकात जर राम नामाचं चिंतन नसेल, चिंतन शब्द वापरलेला आहे, उपयोग नाही. राम म्हटल्यानंतर ज्याची छाती भावनेनं भरून येत नाही ती छाती नाही, ती शिळा आहे, तो पाषाण आहे, पत्थर आहे ते, असं सांगितलेलं आहे. इथे त्यांनी जरा जास्त सांगितलं आहे. पुढे आपण ज्याच्या मनाला केवळ रामाचाच भरोसा आहे, बाकी कसला. आपण राम भरोसे म्हणून क्रिकेटमध्ये शॉट मारतो आणि सिक्सर जातं. अरे कशी रे मारलीस, राम भरोसे. हा काय राम भरोसा आहे का? नाही आहे. रामावर माझा भरोसा आहे, राम करेल योग्य वेळी योग्य गोष्ट आणि ते घडेल ती त्याची इच्छा मी आनंदानं स्वीकारेन. हे लक्षात ठेवा. राम भरोसे कशासाठी आहे? ज्याचे हात पुढे बघूया. ज्याच्या मनाला केवळ रामाचं, ज्याचे चरण सदैव रामाच्या तीर्थाची तीर्थयात्रा करतात. मी बाजारात जरी गेलो ना तरी आपल्याला माहीत असलेलं एखादं रामाचं क्षेत्र तिथे जातोय अशी कल्पना करा आणि तीर्थयात्रा घडते पाहायला. अहो खरंच थकणार नाही. तुम्ही करून बघा, प्रयोग करून तुम्हाला सांगतोय. विशेषतः मुलांना इथून जवळ पण मंदिर होतं, कशाचं याचं, पांडुरंगाचं, आणि आषाढी एकादशी होती. आषाढी एकादशीला गेलो, पांडुरंगाच्या मंदिरात नेलं, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. चला आता एक लक्षात ठेवा, कुठलंही काम तुम्हाला सांगितलं आईनी वडिलांनी काकानी कुणी, जायचं आनंदात ज्ञानबा तुकाराम करत. मग जायचे, आई दळण आणायचं, एरवी दळण आण म्हणल्यानंतर आई मी दमलोय वगैरे म्हणणारा, आई दळण आणायचं आहे, मग बाबा काहीतरी आणायचं आहे, आचार्याच्या आजोबाला बाजारातून काय आणायचं आहे, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. दमेनासे झाले. ही तीर्थयात्रा आहे, पायांना सतत तीर्थयात्रा किंवा परिक्रमा प्रदक्षिणा घडली पाहिजे रामाच्या नामात. ते पाय ज्यांचे आहेत त्यांच्या हृदयात रामातुरा. सगळं बघायला नको, कारण 23 जागा सांगितल्या. पुढे बघूया की ज्यांच्या ठिकाणी काम क्रोध मोह मद हे कमी झालेले आहेत, नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, अशा व्यक्तींच्या हृदयात तुरा. हे पटण्यासारखं आहे. त्याच्यानंतर जे अनेक प्रकारचं यज्ञ करतात, आणि यज्ञ आम्ही कसे करणार आहोत, पंचमहायज्ञ सांगितले शंकराचार्यांनी, आणि 5 यज्ञ सांगू तुम्हाला जे आपल्या शरीरात घडत असतात. अरे तेवढं जरी तुम्ही रामाला सांगितलं तर हनुमान जयंतीपर्यंत तेवढं सावधपणे केलं. 6च दिवस आहेत, नवमीपासून पौर्णिमेपर्यंत 6 दिवस. मी बोलतोय ना, येणे वाग्यज्ञे तोषावे, तो वाणीचा यज्ञ आहे. ज्ञानेश्वरांनी एकही ओवी स्वतःसाठी सांगितली नाही. त्यांना ज्ञानेश्वरी विकायची नव्हती, प्रसिद्धी नको होती, त्यांच्या उदरनिर्वाहाचं ते साधन नव्हतं, म्हणून प्रत्येक शब्द दुसऱ्याच्या कल्याणासाठी. वाग्यज्ञ बरोबर. घ्राणम पातु मखत्राता, श्वासयज्ञ. श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत. मी कशाला जिवंत आहे हा प्रश्न क्षणाक्षणाला विचारला पाहिजे. पावली विचार, मी कशाला जिवंत आहे, आईवडिलांची सेवा करायला. मी कशाला जिवंत आहे, शाळेत शिक्षक म्हणून चांगली नोकरी करायला. मी कशाला जिवंत आहे, भारताचा चांगला नागरिक होण्यासाठी. मी कशाला जिवंत आहे, फोकस इज आउटसाईड. मी कशाला जिवंत आहे म्हणजे अजून सिंगापूरला जायला राहिलं आहे, फक्त शिंगणापूरला गेलो आहे. मी कशाला जिवंत आहे, अजून ते खायचं राहिलं आहे. मी कशाला जिवंत आहे, अजून तो दागिना घालायचा राहिला आहे. याच्यासाठी जिवंत राहायचं, याला यज्ञ म्हणत नाहीत. श्वासाचा यज्ञ आहे हा दुसरा यज्ञ. घ्राणम पातु मखत्राता. एक तर आपण रोज म्हणतो जेवणाच्या पूर्वी उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, आणि वदनी कवळ घेता. आपण आपला एक शब्द गाठलेला आहे, प्रथम कवळ घेता. पहिला घास घेण्यापूर्वी घ्या रामाचं नाव.
आणि नंतर मात्र वाटेल त्या विषयावर, विशेषतः राजकारणावर बोला तुम्ही. प्रत्येक कवळ घेताना वदनी कवळ घेता नाम घ्या. अरे वदनी कवळ घेता, दुसरा कवळ नामाचं नाम, तिसरा कवळ रामाचं नाम. याला तुकाराम म्हणतात नाम घेता ग्रासोग्रासी, तो जेवीला उपदासी. मटण खाल्लं तरी चालेल. नाम घेता ग्रासोग्रासी, ते नाम आहे ना ते प्युरिफाईंग एजंट आहे. प्युरिफाईंग कशाला? सगळं जाळून सत्व फक्त निर्माण करणारा नाम आहे रामाचं. मग नाम घेता ग्रासोग्रासी, अरे तो जेवीला उपवासी, वाटेल ते जेवा ना. तो हा सांगतो सावतामाळी, पण माळ्यांचं उदाहरण देतोय. आपल्याला लायसन्स नाही आहे की कांदा मुळा माझी अवघी विठाई माझी, त्याच्यात विठाई दिसली तर तो कांदा उपासाला चालेल किंवा. मुलांनी विचारलेला प्रश्न आहे, सर कांदा चालतो म्हणजे? अरे सावतामाळ्याचा कांदा चालतो, आपला नाही चालत. त्याचा कांदा म्हणजे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जमीन तुडवायची, ती उकरायची, तिथे ती रोपं लावायची, त्याला पाणी घालायचं, विठ्ठल 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 विठ्ठल. तो कांदा विठाई बनून जातो. विचार करा, हे महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया आपण की जे सदाचरणी आहेत हे पटण्यासारखं आहे की त्यांचं आहे. त्यांच्या हृदयात तुरा जे माता पिता स्वामी सखा. हां, सर्व तुम्हाला यज्ञ सांगत होतो 5. 3 यज्ञ झाले, एक मख यज्ञ, एक उदरभरण यज्ञ आणि एक आत्ता सांगितलेला वाघ यज्ञ. ती 4था यज्ञ अत्यंत महत्त्वाचा आहे. यज्ञ पावला पावले. सुंदर गोष्ट आहे, सांगणे तुम्हाला चांगली आवडेल ती, की ज्या वेळेला राजसूय यज्ञ झाला, भीमाला भूक लागलेली आहे, पण कृष्ण म्हणतो सर्वजण पंचकृषीतले जेवल्याशिवाय तुम्ही यजमान आहात या यज्ञाचे, यजमानाने शेवटी जेवायचं आहे. सगळे जेवले ना, मी दवंडी पिटवली 3दा, सगळेजण जेवायला आलेले आहेत. कृष्ण म्हणतो एक अदृश्य घंटा मी लावलेली आहे, त्या घंटेचा आवाज सगळ्यांना ऐकू येणार आहे. आला का तुला घंटेचा आवाज ऐकू? नाही. मग कोण राहिले? तो म्हणतो मी अंतर्जानाने बघतो. आणि म्हणतो की इथे टेकडी आहे, टेकडीवर सुपच नावाचे ऋषी आहेत, ते जेवायला आलेले नाही आहेत. मग प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ऋषीला आणतोय. युधिष्ठिर म्हणतो मी जातो, मी सात्विक आहे, सदाचरणी आहे, विनंती करतो. त्यावेळेला ते म्हणतात युधिष्ठिरा तुझ्या आता जेवणाला मी जेवल्याशिवाय यज्ञ पुरा होणार नाही, मला 1000 यज्ञांचं पुण्य दे तरच मी येतो. युधिष्ठिर सात्विक आहे. तो म्हणतो तुम्ही येत नाही म्हणून पहिलाच यज्ञ पुरा होत नाही आहे, पण मी 999 यज्ञकुंड मांडतो, तुम्ही या, हा यज्ञ पुरा होऊ दे. 999 यज्ञ पुरा होऊन त्याचं पुण्य तुम्हाला दिल्याशिवाय मी जेवणार नाही, हे मी तुम्हाला वचन देतो. नाही म्हणाले, उधारी चालत नाही. आणि खरंच लक्षात ठेवा, या काही चालतं पण उधारी चालत नाही. मी 11 शनिवार करीन, करा तुम्ही. पण तो मारुती तरी गॅरंटी देणार आहे मी 11 शनिवार जगणार आहे? करा तुम्ही, संकल्प करायलाच पाहिजे. संकल्प नेहमी फ्युचर ओरिएंटेड असतात. आम्ही घेतलेले संकल्प, निर्धार हे सगळं भविष्यासाठी असतं. पण हा क्षण महत्त्वाचा आहे, हे विसरायचं नाही. उगीच आता हा शनिवार झाला, आता पुढच्या शनिवारपर्यंत काही नको. त्या हनुमंताच्या भावात राहिलं पाहिजे. हनुमंतासाठी जर शनिवार करतोय तर प्रत्येक क्षण हा शनिवार आहे माझ्या दृष्टीने. मग शनीची 7.5 लागणार नाही आणि हनुमंताची कृपा होत राहील. हा त्या उपासाचा अर्थ आहे. म्हणून तो म्हणतो की नाही, युधिष्ठिर परत येतो. भीम म्हणतो जाऊन उचलूनच आणतो, आला नाही तर पर्वतच उचलून आणतो. कारण भीम हा वायूचा पुत्र आहे, हनुमान नाही का, पर्वत उचलून आणतो. त्यावेळेला कृष्ण म्हणतो जा रे, पण पहिल्यांदा त्याचं बोट हलवून बघ. जातात सुपच ऋषी, तोच डायलॉग. तो म्हणतात की माझं बोट हलव रे भीमा, आणि मग मला न्यायचे. हालत नाही. भीम खाली मान घालून येतो. अर्जुन म्हणतो मी बाण सोडतो मंत्र म्हणून, आणि तो मंत्र म्हणतो की हे बाणा जा आणि सुपच ऋषींना घेऊन ये. अर्जुनाचा बाण अजून परत आलेला नाही आहे. तो गेला. या सुपच ऋषी बाणावर बसून येणार आहे. नकुल आपल्या सौंदर्याने हा वाद घालून, प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे पांडवाचं, शेवटी जाते पांचाली द्रौपदी आणि ती म्हणते, तिला तो प्रत्येकाला सांगतो 1000 यज्ञांचं पुण्य दे. ती म्हणते ऋषीवर मी 10,000 यज्ञांचं पुण्य तुम्हाला देते. मागच्या जन्माचं नाही, नाही या जन्माचं नाही, पुढे झालेल्या यज्ञांचं नाही. आत्ता राजवाड्यापासून तुम्हाला बोलवायला वाटेत मी 10,000 यज्ञ केले, त्या यज्ञांचं पुण्य मी तुम्हाला देते. संकल्प करा, पाणी सोडा आणि जेवायला या. कुठला यज्ञ केला? प्रत्येक पावलाला कृष्ण 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 हा पावलोपावली केलेला यज्ञ आहे. आले ते ऋषी जेवायला, घंटा वाजली, भीम जेवला, पुढे सगळं आनंद झाला. पण लक्षात ठेवा, यज्ञ पावला पावली. आणि शेवटचा यज्ञ गीतेत सांगितलाय, यज्ञानाम जप यज्ञोस्मी, मंत्राचा जप.
मंत्राचा जप त्याच्यासारखा यज्ञ नाही. हा यज्ञ करायला काही साहित्य लागत नाही, यज्ञ करायला कुठला ऋत्विज वगैरे काही लागत नाही. हा अखंड चालू राहू शकतो आणि हाच खरा महत्त्वाचा यज्ञ आहे. हे 5 यज्ञ शंकराचार्यांनी 5 यज्ञ सांगितलेले आहेत. पहिल्यांदा ऋषींचं स्मरण करा, ऋषींना काहीतरी अर्पण करा. नंतर आपले पूर्वज आई वडील त्यांना काहीतरी अर्पण करा. नंतर पक्ष्यांना अर्पण करा. नंतर पशूंना अर्पण करा काहीतरी. गौग्रास वगैरे आपण म्हणतो, बली वैश्वदेव त्या पक्ष्यांसाठी काढून ठेवतो. आणि अतिथीसाठी काहीतरी करा. हे 5 यज्ञ रोज करा आणि मग तुम्ही भोजन घ्या. सोपं यज्ञ म्हणजे फार अवघड नाही आहे कल्पना. म्हणून जो यज्ञ करतो, यज्ञ भावनेत, यज्ञाची भावना काय, इदन्न मम स्वाहा, तुझं आहे ते, हे लक्षात ठेवा. शेवटी काय, माता पिता सांगितलं, अवगुणांचा त्याग स्वतःच्या आणि इतरांच्या सद्गुणाचा स्वीकार. आपण म्हणतो ना, डोळ्यातलं मुसळ आणि कुसळ हे सगळं म्हणतो. दुसऱ्याचे जे दोष आहेत ना, त्याची कधीही चर्चा करू नका. त्याचे गुण आहेत ते मॅग्निफाय करा आणि स्वतःच्या गुणांची स्वतः स्तुती करू नका. तो एक मूर्ख सांगितलं आहे समर्थानी दासबोधात. स्वतःचे जे दोष आहेत ना ते मॅग्निफाय करून जरा वाढवून बघा, सुधारण्याचा मार्ग तुम्हाला दिसेल. आणि शेवटी 1, 2, 3 सांगितलेत. अशा ठिकाणी रामा राहा. राम हसतो, वाल्मिकींना नमस्कार करतो, म्हणतो मला कळलं तरीसुद्धा माझा जागेचा प्रश्न सुटलेला नाही आहे. हृदयात कसा राहू. आणि आम्ही 3 आहोत ना, आणि आमच्याबरोबर ऋषी वगैरे बाकीचे लोक असतातच, पण निदान 3 आहोत. मी, माझा भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता. आम्हाला राहण्यासाठी जागा पाहिजे. हे शेवट बघा, ज्याला रामाचे भक्त प्रिय आहेत अशा व्यक्तीच्या हृदयात तू राहा रामा. म्हणजे काय हो, कल्पना करा, रामाचे भक्त ज्याला आवडतात, म्हणजे माझे भक्त ज्यांना आवडतात, हा विषयच नाही. हा राम तो नाहीच आहे. आपण आत्मारामाची आरती करतो, नाना देही देव एक विराजे, नाना नाटकलीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थीकृती महिमा अति गाजे. त्या रामाबद्दल बोलतायत वाल्मिकी. मग हां सांगतायत की ते जे राम आहे त्याच्यावर ज्यांची प्रीती आहे, आत्मा रामावर. आणि समर्थांनी शेवटच्या काही दिवसात खंत व्यक्त केलेली आहे. त्याच्यातली एक खंत सांगतो, राम 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 सारे म्हणती, कोणी न जाणती आत्माराम. ही खंत आहे त्यांची. मी राम राम म्हणायला सांगितलं, सगळेजण राम 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 राम, बेडूक ड्राव ड्राव म्हणजे राम राम, प्रत्येकजण तो त्याशिवाय सगळं करणार. अर्थ आत्माराम कोणी जाणत नाही आहे, ही माझी खंत आहे. तसं इथे आत्मारामाचं वर्णन आहे. आत्माराम नावाची भक्ती जे करतात अशांच्या हृदयात रामा तू राहा. तू आता देहधारी विष्णूचा अवतार आहेस ना, मग तो जो आदिनारायण आहे त्याच्या स्मरणात जे राहतात त्यांच्या हृदयात रामा तू राहा. हे भक्तीचा विषय समजून घेण्याचा. आणि म्हणून शेवटी काय सांगितलं की मन कर्म वाचा, मन कर्म वचन, हे तुलसीदासांचे आवडत आहेत. मन म्हणजे काया वाचा मने, काया वाचा मने जो अत्यंतपणे रामाचाच झालेला आहे त्याच्या हृदयात रामा तू राहा, असं शेवटी सांगितलेलं आहे. खूप विषय मोठा आहे, पण तरी उद्या आपण काय ऐकणार आहोत हेच, म्हणजे माझ्या कानात सतत राम नाम आलं पाहिजे. म्हणजे जरी लोकांच्या शिव्या माझ्या कानात पडल्या, आत जाताना त्या ओव्या बनतील. ज्ञानेश्वर 4 वाजता बरोबर नेवाशाला यायचे. नेवाशी तुम्हाला जवळ आहे ज्ञानेश्वरी सांगायला. एक दिवस 4:10 झाली, 15 मिनिटं झाली तरी ती भावंड येत नाही आहेत. काय झालं म्हणून लोक बाहेर, इतक्यात लोकांना प्रचंड भांडणाचा आवाज आला. लोक शिव्या देत होते, ओरडत होते, एकमेकाची नावं घेऊन बोलत होते, काहीतरी फेकून मारत होते. ज्ञानेश्वर आले. त्यांना लोकांनी विचारलं काय चाललं तिथे. काही नाही, भांडण चालले का. नाही, जरा मोठ्या आवाजात बोलत आहेत. नाही, शिव्या देत आहेत का. नाही, माझ्या कानाला मी असं एक फिल्टर लावलेलं आहे की कायम ओवीच आत जाते, त्याला ओवी ज्ञानेशाची म्हणायचं. कायम मला वाईट शब्द ऐकूच येत नाही, मला वाईट गंध येत नाही. तुम्हाला जर तुम्ही सांगून, स्वतःला सांगून मारुतीसमोर किंवा महाराजांसमोर, महाराज तिथे झालेला आहे भूकंप, 8-8 दिवस प्रेत निघत नाही आहेत तिथून, मी ती प्रेत काढायला जाणार आहे, मला दुर्गंध येता कामा नाही, हे हनुमंता केलेला प्रयोग सांगतोय तुम्हाला. गोव्यातली नाजूक मुलं गेलेली आहेत, श्रीमंताची मुलं गेलेली आहेत आणि मिलिटरीने त्यांचा सत्कार केलेला आहे. 2-2 रुमाल वापरून ज्यांना सवय आहे ते मिलिटरीचे अधिकारी प्रेत काढतायत. तीच प्रेत गोव्यातली मुलं उघड्या नाकानं काढतायत. कारण का, हनुमंताला सांगितलं मला दुर्गंध येणारच नाही. मी ज्या वेळेला कुठल्या तरी देवाच्या, गुरुच्या, मला आदरणीय त्या व्यक्तीच्या साक्षीनं सांगतो, त्याप्रमाणे मला अनुभव येतो. अगदी करून बघायला पाहिजे. मला दुर्गंध येतच नाही.
मला वाईट शब्द ऐकू येतच नाही, मला कुरूप दिसतच नाही, मला सगळीकडे सौंदर्य दिसतं. माझा स्पर्श आहे, कधी मी त्या स्पर्शा निषेध काय खडबडीत आहे काय नाही, मला सुंदर स्पर्श वाटतो, अमृत स्पर्श. ही अमृत जीवनशैली आहे. ही आपण उद्या काही मुद्दे घेऊन जाऊया. पण हा एक विषय आपण बघितला. त्याच्यानंतरचा एक विषय डॉक्टर म्हणाले सांगा जरा, शबरीला रामाने जी नवविधा भक्ती सांगितली ती. त्या नवविधा भक्तीची गंमत आपण बघितली. शबरीने आत्मदहन केलेलं आहे, तिची आत्मज्योती रामाच्या आत्मज्योतीत विलीन झालेली आहे, ती मुक्त झालेली आहे. मग 5 मिनिटं आधी तू तिला नवविधा भक्ती का सांगितलीस? लक्ष्मणाच्या मनात एक शंका आहे, त्याच्या आधी 15 मिनिटं उष्टी बोरं का खाल्लीस? हा प्रश्न आहेच. पण हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. ती मरणार आहे, तुला माहीत होतं ना? हो. नवविधा भक्ती का सांगितलीस? लक्ष्मणाची तुझ्यासाठी होती, शबरीसाठी नव्हती. दुसऱ्याला सांगितल्यावर तू लक्ष देऊन ऐकशील, म्हणून आता शबरीला सांगितलंय, आपण लक्ष देऊन ऐकूया. शबरी विचारी गेली. काही नवीन नाही आहे. ही नवविधा भक्ती जी भागवतातली आहे, जी समर्थांनी दासबोधात सांगितलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल ही भक्ती आहे. श्रवण म्हणजे काय करायचं हे राम सांगतो. पुढे बघा, पहिली गोष्ट म्हणजे सांगितलेलं आहे की संत न कर संगा, संत संग. तो म्हणतो की देवापेक्षा देवाच्या भक्तांचा संग करा. संतांचा संघ म्हणजे कोणाचा संघ? आता संत दिसतात कुठे? अरे ग्रंथ आहेत ना. महाराजांच्या प्रवचनाला नमस्कार करताना महाराज तुम्हाला नमस्कार करतोय, महाराज मी प्रवचनांचं पुस्तक हातात घेतलंय, तुम्हाला स्पर्श करतोय, आणि महाराज मी प्रवचन वाचतोय, माझ्या वाणीतून तुम्ही प्रवचन वाचतायत. याला म्हणलंय माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता काहू करावा खेद भक्तजनी. रामायण वाचणार आहे, अरे नमस्कार करूया की. रामायण चौरंगावर ठेवूया की. गंधफूल वाहून फक्त वाचायचं नाही, असं करायचं नाही. वाचायचं, प्रदक्षिणा घाला, आरती करा. आरती कुठलीही करा, रामाची करा, हनुमंताची करा, महाराजांची करा, आणि सांगा हे रामायण आजपर्यंत जे वाचलोय ते आता माझ्या मनात घट्ट राहू दे. याला आपण म्हणतो मनन आहे, चिंतन आहे, रवंथ करणं आहे, रुमिनेशन ज्याला म्हणतात. परत परत घोळवत राहू दे. उद्याचं वाचन सुरू येतोपर्यंत. हे नसेल तर पारायण काय फक्त 7 दिवसात संपायचा ग्रंथ असं नाही आहे. ग्रंथाला शरण जा, ग्रंथाची पूजा करा, ग्रंथाला नमस्कार करा, ग्रंथाची आरती करा, आणि ग्रंथाला स्पर्श करताना जो ग्रंथ लिहिलाय ज्ञानेश्वरी, तर ज्ञानेश्वरांना स्पर्श करतोय, रामदासांना स्पर्श करतोय, आणि ग्रंथ वाचताना त्या संताची वाणी माझ्या तोंडातून वाचते. माझी काया म्हणजे ग्रंथ आहे, ओव्या माझी वाणी आहे. ह्या भावनेनं करा ना तुम्ही पारायण. आणि नारायणाला परायण करतं तेच पारायण. आणि नारायणाला परायण म्हणजे सगळीकडे नार म्हणजे सगळे नर, त्याचं अनेकवचन नार आहे. नार म्हणजे दुसरा अर्थ आहे पाणी. पाणी हे ज्याचं अयन आहे, म्हणजे शेषशाही क्षीरसागराच्या तळी, म्हणजे पाण्याशिवाय आपलं जीवन शक्य आहे का? पहिलं ॲक्वॅटिक लाईफ म्हणतात त्याला, मत्स्य अवतार पहिला आहे. पाण्याशिवाय शक्य नाही, नारायणाशिवाय शक्य नाही. ही वृत्ती तयार झाली पाहिजे. आणि दुसरी नर एक वचन, नार अनेक वचन, रस एक वचन, रास अनेक वचन, आणि 3 रास लिहिला आहे. सगळे रस त्याच्यात आहेत, सगळे रस त्याच्यात आहेत. तर तसं नार अयन, प्रत्येक माणसाचं हृदय, प्रत्येक वस्तूचं कणाकणाचं हृदय, त्याच्यात असलेला देव तो नार अयन नारायण. हे जर मला कळलं तर माझं पारायण कुठल्याही ग्रंथाचं असू दे झालं सिद्ध. हे अगदी मनाच्या श्लोकाचं पारायण केलं तरी चालेल. आणि हे परत सांगतो, आता सहज म्हणलं आहे आम्ही करतो. 205 श्लोक आहेत. रामनवमीला 13 वाचा, नंतर जास्त वाचा, आणि शेवटचे 5 श्लोक आहेत. विशेषतः शेवटचा श्लोक फार सुंदर आहे हो. मती मंदते साधना योग्य होती, मनाची शते ऐकता दोष जाते. मती मंदते साधना योग्य होती, चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास. रामदास म्हणतायत विश्वास होता, माझ्यावर विश्वास ठेवा. मुक्ती भोगी, मेल्यानंतर मुक्ती काय? मुक्तीचा भोग घ्या तुम्ही, मुक्तीचा अनुभव घ्या, एन्जॉय मुक्ती. तेच तुकाराम म्हणतात मुक्ती कांता परिणली. लग्नच केलं मुक्तीची, मी संसारच मुक्तीची करतोय. काय मुक्त माणूस आहे हे लक्षात ठेवा ना तुम्ही. म्हणून सांगितलेलं आहे की पहिली भक्ती संत न कर संगा. संत मिळत नाहीत तर साधक, आपण सगळेजण संत आहोत लक्षात ठेवा. आणि आत्ता करतोय ना हा संत संघ आहे, सत्संग आहे. संत म्हणजे बॉडी, देह नसेल, सत्संग महाराजांची प्रवचनं,
हा अखंड सत्संग आहे. श्रीराम जय राम जय जय राम अखंड सत्संग आहे. नामापेक्षा वरचा सत्संग नाही. जो माझ्या हातात आहे, हातात कशाला माझ्या कंठात आहे, कंठात कशाला माझ्या हृदयात आहे, हृदयात कशाला माझ्या मस्तकात आहे. बघा ना, जाईल तिकडे मंत्र आहे. हा महत्त्वाचा. पहिली भक्ती सांगितली. प्रथम भगती संत न कर संगा. संत मिळाले नाहीत, संतांचे भक्त साधक. पुढेही सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर रती मम कथा प्रसंगा. माझी कथा ऐक, हे प्रल्हादाने सांगितलेलं आहे. नृसिंह म्हणतो मी सगळीकडून जळतोय, माझी आग कमी करण्यासाठी तू काहीतरी प्रल्हादा मागितलं पाहिजे. तू मागशील त्यावेळेला माझी आग शोषून घेतील. प्रल्हाद म्हणतो मला काही नको. अरे काहीतरी माग, मला खरंच काही नको. अरे काहीतरी माग, मला काही कधी कुणाकडे मागण्याची बुद्धीच देऊ नकोस. परत नेगेटिव्ह देऊ कसं तुला. इतका तो नृसिंह म्हणतो काहीतरी माग रे, मला ही आग असह्य होते. मग प्रल्हाद म्हणतो तुझं नामामृत आणि कथामृत जिथे चालू आहे तिथे त्या लोकांना तुझं दर्शन दे, तुझा अनुभव दे, आनंदात ठेव. आपल्यासाठी मागितलं नामामृत कथामृत. ती दुसरी भक्ती सांगितलेली. तिसरं काय सांगितलेलं आहे? गुरुपद पंकज सेवा. गुरुच्या पायाची सेवा. आता गुरुच्या पायाची सेवा, गुरु जिवंत आहे. 10,000 लोक गुरुपौर्णिमेला उभे आहेत आणि प्रत्येकाने पाय चेपले तर आम्ही गमतीनं म्हणतो दुसऱ्या दिवशी ऑर्थोपेडिक वॉर्डला गुरुला ॲडमिट करावं लागेल की नाही. 10,000 जण पाय चेपत आहेत, तुझ्यापेक्षा मी जास्त, तुझ्यापेक्षा नाही. हो, रामदासांनी सांगितले पादसेवन भक्ती. आता इथे बघा ना, असे रामनवमीला किती गर्दी असते मला माहीत नाही, पण गोंदवल्याला अरे तुम्ही गोव्याहून आलेल्या, तुम्ही 10 जण आहात ना, द्या. प्रत्येकाचे जोडे घेतात, चपला नमस्कार काय करतात, त्या बॅगमध्ये घालून ठेवतात आणि निश्चिंत राहा तुम्ही. जाताना हे टोकन फक्त द्या, घेऊन जा. ही पादसेवन भक्ती आहे. तिथून चालत आला, तिथून पाय सुरलेले आहेत तुमचे. तुमच्या पायांची सेवा. हे पांडुरंगाचे जे बडवे वगैरे पूजा करतात ना मूर्तीची, त्याच्यापेक्षा ही पूजा जिवंत पांडुरंगाची आहे. हे राम सांगतोय ही करा तुम्ही. ही पादसेवन भक्ती आहे. म्हणून म्हटलं ना की पादसेवन भक्ती थिअरी सांगितली भागवतात म्हणून दासबोधात, पण दासबोधातली पादसेवन भक्ती वर्णन करताना हे प्रॅक्टिकल सांगितलेलं आहे. रामाची भक्ती. पुढे जाऊया ना आपण. मम गुण करई गा. गुणगान करा माझं. आणि गुणगान करताना काय, मी रामाचं गुणगान करतोय म्हणताना तो पृथू नावाचा राजा आहे, त्याची अर्ची नावाची पत्नी आहे. ही पहिली जे काही दाम्पत्य भागवतात वर्णन केले त्यातला हा आहे. पृथू हा राजा आहे, रामाच्या वंशातला आधीचा. त्याच्या स्वप्नात पृथ्वी येते आणि सांगतो समातु करमे राजन. मी असमतल आहे, मला समतल कर. ही शेतीची सुरुवात आहे. पहिली शेती पृथूनी केली म्हणून हा जो अनाथ गृह होता पृथूवरून त्याचं नाव पृथ्वी पडलं. मग पृथ्वी सगळ्याची पूजा करायला लागला. उठल्यानंतर आपण म्हणतो ना की उठल्यानंतर विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. प्रत्येकाला नमस्कार करत जायचं. अरे साधी शेती करायचं तर बीज असतं त्याला नमस्कार, बैल त्याला नमस्कार, भूमी त्याला नमस्कार, औत त्याला नमस्कार, सगळी साधनं त्याला नमस्कार आणि त्याच्याबरोबर त्याची राणी. सगळीकडे नमस्कार केल्यानंतर जी नम्रतेची भावना येते त्याला पृथू म्हणायचं. शेवटी देव प्रसन्न झाला, म्हणाला काहीतरी माग. तो म्हणतो मला काही नको रे देवा, सगळ्यांना नमस्कार करताना तुझं दर्शन होतं, तुझं दर्शन झाल्यानंतर मी मुक्त होतो आणि काय पाहिजे, काहीतरी माग. मग त्यांनी काय मागितलं, लाख लाख कांदे. जिथे कुठे तुझं नाम चालू असेल ते नाम या कानातून मनात, मनातून जीवनात उतरू दे, एवढंच मागितलं. लक्ष लक्ष करणं. आता आपल्या कानाची रचना मागचं इकडं इतकं काय, शेजारच्या घरातलं सुद्धा भिंतीला कान असतात माहिती आहे ना, ते सुद्धा आपल्याला ऐकू येतं. पण तो म्हणतो की तिकडे अमेरिकेत काम चालू आहे, माझ्या एका कानाला एवढी शक्ती दे, ते काम शोषून कानातून मनात, मनातून जीवनात, जीवनात म्हणजे वर्तनात, वर्तन परिवर्तन म्हणजे जीवन परिवर्तन. अरे जीवन परिवर्तन, तुझे वागणं बदललेलं नाही आहे, तुझी वृत्ती बदललेली नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याशिवाय श्रवण अर्धवटच आहे. कानाने केले, इट इज हिअरिंग नॉट लिसनिंग. पुढे बघूया ना आपण. मम गुण करी मंत्र जाप मम दृढ विश्वासा. माझ्या मंत्रावर इतका दृढ विश्वास पाहिजे. दृढ शब्द आपण नेहमी वापरतो की दृढ भक्ती करा, दृढ मन करा, अगदी उपासनेला दृढ चालवावे रोज म्हणतो. दृढ म्हणजे काय, दृढ म्हणजे इतकं अचल, इतकं भक्कम, फरकच पडणार नाही, काही झालं तरी चालेल. मुलगा झाला पांडुरंगा तुझी कृपा, मुलगा गेला पांडुरंगा तुझी कृपा. तुकाराम म्हणू शकतो.
माझा मुलगा जर गेला आणि मी देवा तुझी कृपा म्हणल्यानंतर लोक म्हणतील यांच्या डोक्यावर परिणाम झाले, मुलगा गेला आणि कृपा, मुलगा झाला कृपा, बरोबर आहे. हे दोन अकाउंट आपण सामान्य माणसं काढतो आणि आपल्याला गैर वाटेल, अरे सगळं यांचं गेलं आणि देवाची कृपा म्हणतात. म्हणून आपल्यासाठी एकच अकाउंट सांगितलं आहे, इच्छा. मुलगा झाला रामाची इच्छा, मुलगा गेला रामाची इच्छा, महाराजांची इच्छा. एकच अकाउंट, घडेल ते महाराजांची इच्छा, घडेल ते देवाची इच्छा. हा केवढा कार्यक्रम आहे, एकसूत्री कार्यक्रम. आज भातात डबल मीठ पडलं, त्या मसाले भातात देवाची इच्छा. सांगू नका, नाहीतर ती बायको म्हणेल देवाची इच्छा. अरे सगळं चुकेल, देवाची इच्छा, देवाची इच्छा मी म्हणायला पाहिजे. मनातल्या मनात म्हणूया, मी बिलकुल रागवणार नाही आहे, आनंदानं ते खाईन, हे महत्त्वाचं आहे, देवाची इच्छा. पुढे बघूया ना. त्यामुळे पंकज मम गुण कर झालं, मम मंत्र जाप मम दृढ विश्वास, दमशील बिरती बहुकर्म. नित्य निरंतर कर्म करा, पण माझ्या चारित्र्याचं ममशील स्मरण, माझ्या चारित्र्याचं स्मरण करा. कुठल्याही प्रसंगात रामाचा तोल गेलेला नाही. राम एकदा खोटं बोललाय, म्हणजे खोटं वागलाय, एकदा रामाने आवाज चढवलाय. ते दोन प्रसंग सांगतो, फार महत्त्वाचे आहेत. ज्या वेळेला चित्रकूटाला भेटायला आलेला आहे भरत, आणि त्यावेळेला सगळे भरत म्हणतो रामा परत ये रे. एका राजपुत्रांनी 14 वर्ष गेलं चालत असेल तर मी बघ वल्कल घालून, मी तापसाचा वेश घालून आलेलो आहे आणि मी सैन्य घेऊन आलो आहे, कारण तू सैन्याबरोबर परत जा आणि राज्यावर बस आणि राजा हो अयोध्येचा, असा भरत आहे. तरी नाही म्हणतात, नाही काही म्हणते रामा मी वचनाबद्ध केलं म्हणून तो आला, मी वचनं काढून घेते. रामा म्हणतोय काय वचन काढलं, भीष्मांचं हेच उत्तर आहे. प्रतिज्ञा केली, मोडली, परत जोडली, असं काही नसतं. गेला शब्द बाहेर तो येणार नाही परत. कुठलाही ऐकत नाही. गुरु वसिष्ठ आज्ञा देतो गुरुची, गुरुची आज्ञा मोडणारेच. राम म्हणतो की क्षमा करा, ही आज्ञा नाही, कारण रघुकुल की रीती चली आई, प्राण जाय पर वचन न जाई. त्या वचनाने मी बद्ध झालेलो आहे. शेवटी जाबाली नावाचे एक ऋषी आहेत, तिथे रामाने जरा आवाज चढवलेला आहे. जाबाली काय म्हणतात माहीत आहे ना, अलीकडे जे ॲडव्होकेट आहेत ना, हा पहिला ॲडव्होकेट काय आर्ग्युमेंट केलेलं आहे की रामा तू दशरथाचा बायोलॉजिकल फादर नाही आहेस. तू काय केलंस, दशरथा घे पायसदात घेतलं आणि 3 राण्यांना देऊन टाकलं. राण्याने तुला जन्म दिलेला आहे. राण्या तुझ्या म्हणजे कौशल्या तुझी माता आहे, काही भरताची माता आहे. दशरथाने काय केलं, दशरथाचे काही DNA आलेत, काय जीन्स आलेत, काय हेरिडिटी आलेले, अनुवंशिकता. दशरथ तुझे वडीलच नाही आहेत, मग दशरथाचे वर तुझ्यावर बंधनकारकच नाही. हे ते लिगल आर्ग्युमेंट, हे लिगल आर्ग्युमेंट, खरंच गरज नाही तुला. त्यावेळेला राम म्हणतो ऋषीवर काय बोलता तुम्ही. सगळेजण गप्प होतात. रामाचा आवाज चढलाय म्हणजे काहीतरी रामाला खूप आवडलेलं नाही आहे. हे असलं पाखंडी नास्तिक मत तुम्ही या सगळ्या लोकांसमोर कशाला मांडता. एक लक्षात ठेवा, अगदी हातावरच्या फोडासारखं किंवा फुलासारखं ज्यांनी मला जपलं आणि मी दृष्टिआड झाल्यानंतर त्यांनी कॉम्प्रोमाइज केला नाही. मीही येतो रामा तुझ्याबरोबर. मेले माझे वडील, खरे वडील असे मेले असते. बायोलॉजिकल काय म्हणता, ही वॉज माय स्पिरिच्युअल फादर, वडील होते माझे ते. त्यावेळेला जाबाली म्हणाले रामा तुझा राग आहे ना मला अपेक्षित होता. हा प्रसंग इतिहासात नोंदवला जाईल, त्यावेळेला हे नोंदवलं जाईल की ज्यावेळेला असं मत मांडलं गेलं त्यावेळेलाही राम परत गेलेला नाही आहे. हे लोकांना कळावं म्हणून हे मत मी मांडलं, हे माझं मत नाही. रामा कृपया रागवू नकोस. रामाने फसवलंय केव्हा. फार सुंदर प्रसंग आहे तो. थांब सुमंत्रा थांब वीरे रथ, गाणं गीत रामायणातलं आठवत असेल. अयोध्या सगळी रामाबरोबर जायला लागली आणि राम विचारतोय सुमंत्राला, सगळी अयोध्या माझ्याबरोबर जर अरण्यात आली कसला वनवास सांगा बरं. तो म्हणतात राजा तिथे राजधानी, पण मी राजा कुठे झालोय. अरे सगळे लोक तुला राजा मानतात. सुमंत्र म्हणतो राजा तिथे राजधानी. आता काहीतरी केलं पाहिजे. संध्याकाळी समजा राम निघालेला आहे, रात्र मध्यरात्रीपर्यंत चाललेले आहेत, तिथे थांबलेले आहेत, विश्रांती वगैरे लोकांनी घेतली, लोक थकलेले आहेत. राम नाहीतरी रथात बसून आलेला आहे, या नदीपर्यंत सोडायचा आणि पुढे रामाचा वनवास सुरू, म्हणून सुमंत्र बरोबर आलेले आहेत. ज्यावेळेला सगळे लोक गाढ झोपलेले आहेत त्यावेळेला राम सीतेला, लक्ष्मणाला, सुमंत्राला आणि रथाच्या सारथ्याला उठवतो
आणि म्हणतो आपण ह्या लोकांना फसवलं पाहिजे, हे जरा खोटं वागणं आहे, पण किती प्रेमाचं खोटं वागणं आहे. हा रथ आहे ना, त्याची चाकं मार्ग म्हणतात ना, त्या चाकाच्या खुणा अयोध्येच्या दिशेने जातील अशा दिशेने रथने एखादं झुडूप आलं की त्याला वळून आपण अरण्याच्या दिशेने जाऊया. लोकांना वाटलं पाहिजे रामाचा रथ अयोध्येच्या दिशेने निघालाय, रामाचं मन बदललंय आणि राम परत अयोध्येत गेलेलं. सगळे लोक फसले, सगळे अयोध्यावासी अयोध्याजन कुठे आले? अयोध्येत आले. अरे रामाने आपल्याला फसवलं, पण आता राम कुठे गेला असेल? म्हणून रामाने एवढं काहीतरी गंमत केलेली आहे. मजा बघा की पुढे तो काय सांगतात की सम मोही मय जग देखा मोते संत अधिक. सगळ्या जगात मला बघा, पण माझ्यापेक्षा जास्त संत महत्त्वाचे. संतांना सगळ्या जगात बघा. संत, आता तुकारामाला बघितल्यानंतर राम कशाला बघायला पाहिजे सांगा बरं? ज्ञानेश्वरांना बघितल्यानंतर ईश्वर कशाला बघायला पाहिजे? आणि समर्थांना बघितल्यानंतर तो सामर्थ्यवान परब्रह्म कशाला बघायला पाहिजे? सद्गुरूची व्याख्या काय आहे? सद्गुरू म्हणजे देह आहे का? सद्गुरू म्हणजे वाणी आहे का? सद्गुरूला पत्ता आहे का गोंदवले वगैरे? सद्गुरूला आयुष्मान आहे का 68 वर्ष? काही नाही आहे. या सगळ्यांच्या पलीकडे सद्गुरू आहे. सद्गुरू ना तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ समज. सद्गुरूंचे जे भक्त आहेत, संतांचे जे सेवक आहेत, त्यांना आणखीन श्रेष्ठ समज. म्हणजे जो माझी भक्ती करतो त्याच्यामुळे मी भगवंत आहे. भक्तामुळे भगवंत. दोन आपल्याला पूर्वीची फार प्रसिद्ध गाणी आहेत. आई थोरं तुझे उपकार. मुलगा म्हणतो याच्यात काही नवल नाही आहे, 9 वर्ष पाळलं आहे ना, आत पोटातून कॅरी केलेलं आहे. आई काय म्हणते माहिती आहे ना? बाळा होऊ कशी उतर आई, तुझ्यामुळे मी झाले आई. मी बाई होते, तू जन्मलास आणि मी आई झाले, उतर आई ह्या ऋणातून मी कशी मुक्त होऊ? दोघं जण एकमेकाचे ऋणी आहेत. परवा सांगितलं होतं ना आपला ऋण सिद्धांत. पेशंट्सच आले नाहीत तर डॉक्टर भिंतीला इंजेक्शन देणार आहे. कुठलाही डिपॉझिटर आणि ते बँकरप्ट होईल सुरू होण्यापूर्वी. डिपॉझिटर्स आले नाहीत आणि एकही विद्यार्थ्याला नाही तर शिक्षक बाकाला शिकवणार आहे. म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नमस्कार करायचा, मनात तुम्ही आहे म्हणून मी आहे. पेशंट्सला नमस्कार करायचा, तुम्ही आहात म्हणून मी आहे. आईवडिलांनी मुलांना मनातल्या मनात तुम्ही आहात ना म्हणून आम्ही आहोत. आमच्या जीवनाला अर्थ पूर्णत्व हे मुलानं तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही जन्मलात म्हणून ती आई झाली. बाई होती त्यापूर्वी. हा विचार करा ना. ह्याला दुर्योधनाची दृष्टी नाही, युधिष्ठिराची दृष्टी. दुर्योधन म्हणतो मी जगाचं केंद्र आहे, सगळं जग माझ्या सेवेसाठी आहे. आणि हा म्हणतो की सगळं जगमध्ये आहे, मी परिघावर फिरून सगळ्या जगाचा सेवक आहे. हे युधिष्ठिर म्हणतो. हे दोघांची दृष्टी आहे. युधिष्ठिर व्हायचं का दुर्योधन व्हायचं? आपल्यात दुर्योधन आहेच, कळतं पण वळत नाही. किंवा दासबोधातला पढत मूर्ख समास हे आपलं आत्मचरित्र आहे. मूर्खाचं लक्षण हा चरित्र आहे आपलं, पण पढत मूर्ख सगळं कळतं. सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ हे वाचत झुरके मारतो मी. हां बघा, गुटखा वाईट आहे सांगताना मी हे करत असतो आणि ठेवतो. अरे सगळं कळत आहे पण वळत नाही, हेही कळतं आहे. हे दुर्दैव नाही का? कळतं पण वळत नाही, हेही कळतं. हे दुर्योधनाचे शब्द आहेत कृष्णाला सांगितलेले. कृष्णा, तुला जर खरंच युद्ध नको असेल तर एक काम कर, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. धर्म म्हणजे काय मला माहीत नाही. अरे जी आई वडीलच आमचे फक्त निराळे आहेत, आजोबा आमचे एकच आहेत. कुरुवंशाचं रक्त पांडवांच्यात आहे, कौरवांच्यातही आहे. लहानपणी आम्ही एकाच ऋषींकडे शिकलो आहे आश्रमात. आम्ही एकाच ठिकाणी तयार झालेलं अन्न खाल्लेलं आहे. मग मी दुर्योधन का आणि तो युधिष्ठिर का? माझं मन आणि माझं मत बदलून टाक सांगतो. त्यावेळेला कृष्णाने दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात जरी एक लक्षात केला ते कृष्ण म्हणतो, बाबा रे, लोक मला देवाचा अवतार म्हणतात. मी 100 वेळा तुम्हाला सांगतो ते करू नका. ऐकलं नाही तर शिशुपालासारखं सगळ्यांच्या देखत मारतो, डोकं उडवून टाकतो. मत आणि मन बदलतात वाल्यासारख्या ह्याचे नारद. गुरु मन बदलतो, मत बदलतो, हृदय परिवर्तन करतो, राक्षसाचा देव बनवतो गुरु. मी नाही, मी 100 वेळा असेल. रामाने कितीदा सांगितलं रावणाला सीता परत करणं, मारून टाकलं. मी मारून टाकतो. मत आणि मन बदलत नाही. म्हणून जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. अधर्माकडून मी परत येत नाही, धर्माकडे मी जात नाही. विनोबांची वाक्य सुंदर आहे. धर्म मी
लक्षात ठेवा, कवटाळू शकत नाही, अधर्म मी टाळू शकत नाही. टाळणे आणि कवटाळणे लक्षात ठेवा. म्हणजे आय कॅनॉट एम्ब्रेस ॲक्सेप्ट, मी धर्म ॲक्सेप्टच करू शकत नाही आणि अधर्म मी टाकू शकत नाही. मी दुर्योधन आहे. हा आपल्यात आहे का दुर्योधन? आपल्याला खरं चांगलं काय ते कळतं. एकच प्रसंग सांगतो एका मिनिटात. 4थीचं कार्ट, हे वडिलांचे शब्द. आता येईल आमचं कार्ट, जरा काही सांगा त्याला. परीक्षा आली पुढच्या आठवड्यात, पण खेळतोय. आल्याबरोबर तो टी व्ही लावून बसणार आहे. आला इतक्यात बघा त्याचे हात पाय सगळे मातीत भरलेले आहेत सगळं. म्हणलं बाबा परीक्षा तुझी केव्हा आहे? पुढच्या आठवड्यात. मग आता काय केलं पाहिजे? टी व्ही बघायचा नाही, जास्त खेळायचं नाही, मित्रांकडे जायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही, सकाळी जास्त झोपायचं नाही. त्यांनी सगळं सांगितलं की मला, सगळं सांगितलं. आणि नंतर म्हणते बाबा कार्टून लावू? हे हा आपण आहोत. हे कशाला हसतात तुम्ही? हे आपण आहोत. मला सगळं कळतं. डूज आय डो, डोंट्स आय नो. विधी कळतात, निषेध कळतात. निषेध मी टाळू शकत नाही, विधी मी करू शकत नाही. कोण वाचवणार आहे मला सोडून? मी आणि आत असलेले माझे सद्गुरू. त्याशिवाय कोणी वाचवणार नाही आहे, कधीही नाही आहे. शेवटचं काय सांगतात? जथा लाभ संतोषा सपने होऊ नाही काय. दुसऱ्याचे दोष स्वप्नातही बघू नका. जे मिळेल त्यात तोष आणि दोष, सुंदर शब्द तुलसीदासांनी वापरले. दोष दुसऱ्याचे पाहू नका आणि कायम तोष संतोष भोगत राहा, आनंदात राहा, संतोषात राहा. आणि शेवटी सरळ सबचलची ना मम भरोस ही हर्ष, माझ्यावर विश्वास ठेवून अखंड आनंद उपभोगत राहा, निरंतर आनंदात राहा. ही नवविधा भक्ती सांगितलेली आहे रामाने. खूप सांगता येण्यासारखं आहे. आपण शबरीची नवविधा भक्ती बघितली, वाल्मिकींनी निरनिराळी जी स्थानं दिलेली आहेत तीही बघितली. उरलेलं आपण जे बघणार होतो ताटिका वध एक बघूया. त्राटक, ह्याच्यात लोकांनी हेही बघितलेलं आहे, सगळा योगशास्त्र बघितलेलं आहे, हठयोग बघितला आहे, प्राणायाम बघितला आहे. त्राटिका म्हणजे त्राटक, आपण त्या दृष्टीने जायला नको. त्राटिका ताटका असं म्हणलेलं आहे, ते मला आवडतं. ताटक त्राटिका म्हणलं तरी चालेल. ती संध्याकाळी येत आहे. त्यावेळेला रामाने विश्वामित्राकडून शस्त्र अस्त्र विद्या घेतलेली नाही आहे. पहिलं संध्याकाळ आहे, फिरत आलेले आहेत. राम प्रश्न विचारतोय, लक्ष्मण इकडे तिकडे बघतोय आणि काय राम प्रश्न विचारतोय, काय लक्ष्मण कायम रागवलेला आहे. लक्षात ठेवा, त्याच्या मनात कायम राग आहे, आक्रोश आहे. कसला आक्रोश? रामाला चांगलं राज्यावर बसण्याऐवजी वनवासात पाठवलंय. कधी क्षमा केलेली नाही लक्ष्मणाने. असू दे, मुद्दा काय आहे की राम प्रश्न विचारतोय की हा आश्रम असा का, हे झाड काय आहे? विश्वामित्र उत्तर देत आहे. अशा वेळेला प्रचंड हास्य गडगडाटी ऐकू येतं. राम म्हणतो हे कोण आहे? ही त्राटिका आहे, ही दुष्टशक्ती आहे. राम इतका सुसंस्कृत आहे, रामापासून आपण कोणता संस्कार घ्यायचा? राम म्हणतो जरी दुष्ट असली तरी स्त्री आहे, मी मारणार नाही. मी व्रत घेतलेलं आहे, मी वचन दिलेलं आहे माझ्या गुरूंना वसिष्ठांना, स्त्रीवर मी शस्त्र उचलणार नाही. भीष्माचार्य हेच सांगतात ना, स्त्री माझ्यासमोर आली किंवा स्त्री म्हणून जन्मलेली व्यक्ती आली शिखंडी, पण शिखंडीच्या मागून अर्जुनाने बाण मारलेत लक्षात ठेवा. आणि हे गीतेचं सामर्थ्य आहे. पहिल्यांदा फेकून देतं दंश, नाही लढणार. भीष्माचार्यांचे बाण मला लागले तरी आजोबांकडून मेलो म्हणून मी स्वर्गात जाईल, युद्धात मेलो म्हणून मला नको आहे. आणि नंतर अर्जुन किती वीर आहे. एक स्त्री म्हणून जन्मलेल्याच्या मागे उभं राहून अर्जुन बाण मारतो. केवळ गीतेचं सामर्थ्य आहे. उभं केलं आहे त्याला. मनातला सगळे डाऊट्स काढून टाकलेत अर्जुनाच्या. नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, आता परत मी सिद्ध झालेलो आहे. ही तुझी कृपा आहे अच्युता, ही तुझी कृपा आहे. करिष्ये वचनम तव, तुला पाहिजे ते कर असं गुरु म्हणतो. यथेच्छसी तथा करू कृष्ण सांगतो. आणि करिष्ये वचनम तव शिष्य म्हणतो. हे खरे चांगले गुरु शिष्य ना. तुला पाहिजे ते कर, मी चांगलं वाईट दोन्ही सांगितले. गुरु म्हणतात तुम्हाला पाहिजे ते मी करेन, शिष्य म्हणतो आणि त्याप्रमाणे वागतो. हे मी तुम्हाला का सांगतोय की ज्या वेळेला त्राटिका येते त्यावेळेला स्त्री कळला मी मारणार नाही. अरे दुष्ट शक्ती आहे ती. आणि आता लवकर मार, संध्याकाळ झालेली आहे. रात्री राक्षसांचं बळ 10 पटीनं वाढतं. आत्ताच मार. राम कसाच तयार होत नाही. त्यावेळेला गोष्टी सांगितल्या विश्वामित्रांनी. त्यातली एकच गोष्ट सांगतो. ज्या वेळेला शुक्राचार्यांची आई म्हणजे भृगु ऋषींची पत्नी दुष्ट कार्य करून देवाच्या विरुद्ध करायला लागली, त्यावेळेला विष्णूंनी मारलेला आहे सगळ्यांच्या संमतीने. आणि म्हणून शुक्राचार्य देवांचा पक्ष सोडून असुरांचे गुरु झालेले आहेत. संजीवनी मंत्र वगैरे असुरांसाठी त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ती स्त्रीच होती, दुष्ट शक्ती होती.
देवांचे गुरु बृहस्पतीने स्वतः सांगितलं, अरे शक्तीला लिंग नाही आहे, पुरुषांचीही शक्ती आहे, स्त्रीचीही शक्ती आहे. शक्ती फक्त सुष्ट किंवा दुष्ट, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, विधायक किंवा विध्वंसक. विध्वंसक आहे मार. तरी राम कसा, हा संस्कार आहे रामाचा. दुसरा बघा, तो म्हणतो मी मारत नाही. एक लक्षात ठेव, प्रत्यक्ष बाणाने मारण्यापेक्षा ती प्रत्यंच आहे ना, टांग, त्याचा जो टणत्कार आहे ना, त्याने माणूस लवकर मरतो. विमानतळाच्या शेजारी राहणाऱ्या माणसांचं आयुष्य कमी होतं आणि कमी जरी ते क्वालिटी ऑफ लाईफ गोज डाऊन, त्यांच्या जीवनाची परत खाली येते. एवढे प्रचंड आवाज, म्हणून सुपरसॉनिक बंद केलं. सुपरसॉनिक आहे, अहो माणसाचे हृदय एक सहज जाता जाता सांगतो, तुम्ही घाबरता म्हणून, की सगळ्यात शेवटी झुरळ मरेल विमानतळाच्या जवळ राहणारं, त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही. ते शरीरच आहे ना शेवटी, पण प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे या निसर्गाने. आणि म्हणून मुंगी जिवंत आहे आणि हत्तीही जिवंत आहे. माणूस जिवंत आहे बुद्धीच्या पातळीवर, पण निसर्गात एवढे प्राणी आहेत, कारण निसर्ग नॅचरल सिलेक्शन, सर्वायवल, स्ट्रगल फॉर सर्वायवल, आणि जो फिटेस्ट आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, हे 3 नियम आहेत. आपलं लक्षात ठेवा, आपण सगळ्या दृष्टीने श्रेष्ठ होतो. म्हणून वाईट वाटतं संतांना, माणसासारखा माणूस असून नर जन्माची संधी, नर देहाचं साधन असूनही साधना करत नाहीस, कारण तुझं साध्य ठरलेलं नाही आहे. साध्य ठरलं की साधना करणार आहे. साधन तयार आहे की हो. हा मेंदू म्हणजे काय हो, 2 कानांच्या मध्ये असलेलं एवढंसं जग जिंकण्याचं सामर्थ्य आहे. देवानं निर्माण केलं म्हणजे काय, देवानी शक्ती दिली आणि मानवातून स्वतःचं वर्णन करून घेतलं, स्वतःच्या मूर्ती तयार करून घेतल्या, स्वतःची पुराणं लिहून घेतली. लिहिली माणसानीच ना. प्रेरक शक्ती ती पहिला गुरु, आपण बघितली गोष्ट, पहिला गुरु. मग बाकीचे त्याचे शिष्य, त्याचा गुरु, त्याचे शिष्य, ही परंपरा, गुरु परंपरा सुरू झाली. कुणीतरी पहिला गुरु असेल ना, ती शक्ती आहे. तर त्राटी केला तो दुसरी स्टेप म्हणून प्रत्यंच्याचा एवढा जोरात टणत्कार करतो, आणि त्या संध्याकाळच्या शांततेत त्या अरण्यात एवढे प्रतिध्वनी होतात, त्या ऐकल्यानंतर ती गर्भगळीत होते. त्राटिकेचं अर्ध संपूर्ण म्हणलात ना सामर्थ्य नष्ट होतं. राम म्हणतो की आता पुरे की तुम्हाला वाटतं आता ही उभी राहू शकेल, आपल्यावर आक्रमण करू शकेल, आज नाही पण उद्या परत ती सामर्थ्य मानेल, रामा तू मार. मग मारूच का म्हणल्यानंतर रामाने मारलेला आहे. इतका तो सुसंस्कृत आहे. हा त्राटिका वधाचा आहे. शेवटी भरत भेट ऐकून आपण थांबूया. भरत भेट 2दा झालेली आहे. वनवासाच्या आरंभी चित्रकूटाला आणि वनवासाच्या शेवटी नंदीग्रामात. हे दोन्ही अयोध्येच्या जवळ आहेत. पहिल्यांदा हे चित्रकूटात राहिलेले आहेत, जिथे भरत सैन्य वगैरे घेऊन आलेला आहे. राम म्हणतो अरे सगळे अयोध्यावासी येतील की चला रामाला जाऊन भेटून येऊया. अरे 2 दिवस झाले, रामाकडची काही खबर नाही आहे. हा कसला वनवास, म्हणून ते गुहकाबरोबर गेलेले आहेत. परत भरताची जी भेट आहे ना, ते गीतच चांगलं आहे की तात गेले माताही मेल्यासारखी, भरत आता पोरका, राम द्या आपुल्या द्या पादुका. मग एवढीच प्रार्थना करतो, रामा आपुल्या द्या पादुका, कारण भरत आता पोरका. त्यावेळेला रामाने त्याला समजावलेलं आहे. ते पुढचं गीत आपण म्हणतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ही पराधीनता प्रयत्नांच्या विरुद्ध नाही आहे. महाराजांना प्रश्न विचारला आहे, प्रयत्नांची काय किंमत आहे किंवा मर्यादा आहे. महाराज म्हणाले कितीही प्रयत्न करून आपल्या घरात सुद्धा आपल्या मनासारखं घडत नाही, हे समजण्यासाठी प्रयत्न करा. अरे प्रयत्न करून सगळेच राजे झाले असते की हो, 10 तास अभ्यास करून सगळ्यांनाच डिस्टिंक्शन मिळालं असतं की नाही. प्रयत्न करूनही आपल्या मनासारखं होत नाही, आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही, हे कळण्यासाठी प्रयत्न करा. आणि तुम्ही कोण प्रयत्न न करणारे, तुमचं प्रारब्ध प्रयत्न तुमच्याकडून करून घेईल. काय सुंदर वाक्य आहे. पहिला संवाद आहे की अरे तुझ्याकडून काली माता काम करून घेणार आहे, तुझ्याकडून मोठं कार्य होणार आहे. अरे तू वटवृक्ष होणार आहेस, आणि वटवृक्षाखाली हे कोण सांगतायत, रामकृष्ण विवेकानंदांना. विवेकानंद तुम्हाला वटवृक्ष बिटवृक्ष काही व्हायचं नाही आहे. मी कुणाचा आधार नाही, मला कुटुंब आहे, मी तुमच्याकडे येतो मन शांत करण्यासाठी, मला यशस्वी माणूस व्हायचं आहे. नाही म्हणाले. माणसाला माणूस बनवण्यासाठी, ज्याने माणुसकी घालवलेली आहे त्यांच्यात माणुसकी पुन्हा आणण्यासाठी तू कार्य करणार आहे. मी करणार नाही कार्य. अरे तू काय, तुझी हाडं सुद्धा कार्य करतील. आणि शेवटी तसंच झालं ना. विवेकानंद पुरते 40 वर्षही जगले नाही तो,
आज त्यांची हाडांची स्थापना, ते कुंभ, अस्थिकुंभ जगभर केंद्र आहेत. तुझी हाडं कार्य करते. तुम्ही कोण म्हणणार मी प्रयत्न करणार नाही, प्रयत्न करणार नाही? प्रयत्न प्रारब्धाधीन आहे. इथे तुम्ही पोचणार, तसं ते घडणार. गुरूंची इच्छा म्हणून स्वीकारूया. भरताची जी भेट आहे, तो पादुका घेऊन गेलेला आहे. लक्ष्मण म्हणाला मी जाणार नाही रामा. लक्ष्मण हा सगुण भक्त आहे. रामाशिवाय तो राहू शकत नाही. ज्या वेळेला हे तिघजणं जायचे ना, पुढे राम, मध्ये सीता, मागे लक्ष्मण, हा क्रम होता. रामावर सारखी दृष्टी लक्ष्मणाची असायची, जरी मागे होता तसा. मध्ये एखादा चढ असेल बारकासा, सीता चढली, राम उतरला की राम दिसायचा नाही. लक्ष्मण वांदरासट उड्या मारायचा. ऋषी म्हणायचे हे तू काय करतोय? रामावरची दृष्टी माझी हालता कामा नये. ही दृष्टी म्हणजे ही डोळ्याची दृष्टी आहे. लक्ष्मणाची मर्यादा आहे. लक्ष्मणा सगुण भक्त आहे. त्याला राम जिवंत पाहिजे, पूर्ण पाहिजे, अख्खा पाहिजे, एक्सक्लुझिव्ह, फक्त त्याच्यासाठी पाहिजे. हा, आणि भरत, रामा तू येतच नाहीस, नक्कीच येत नाहीस, मग मीही अयोध्येत तुझ्यानंतर जाईन. मला काहीतरी खून दे, तुझ्या पादुका दे. त्या पादुका डोक्यावरून आणतो आणि पादुकांकडून राज्य करून घेतले भरताने. आणि काल सांगितलं ना, 10 पटीनं सामर्थ्य आणि वैभव वाढवलं आहे आणि राज्य परत केलं आहे. आणि तो स्वतः तापसी जीवनच जगलाय, जसा राम अरण्यवासात म्हणजे वनवासात जगत होता. ते लक्षात घेण्यासारखं आहे. ही पहिली भेट आहे. त्याच्यानंतर शेवटची भेट काल तुम्हाला सांगितली की सूर्यास्त 14 वर्षाचा शेवटचा सूर्यास्त आला नाहीस तर मी अग्नी प्रवेश करीन. आणि राम येत नाही आहे. त्यावेळेला हनुमान येऊन बघतो, अरे राम कोणत्याही क्षणी येईल. आणि मग राम येतो. मग कडकडून भेटतात दोघंजण वनवासाच्या आरंभी चित्रकूटावर. आणि नंदीग्राम अयोध्येच्या बाहेर जिथे सिंहासन आणलंय, काय संकल्पन, काय निर्धार बघा बरं. मी अयोध्येत पाऊल टाकणार नाही. राम केव्हा येऊ दे किंवा न येऊ दे, रामाच्या नंतर या भरताची पावलं अयोध्येत पडतील, हा भरताचा संकल्प आहे. आणि अयोध्येत जाणार नाही तर अयोध्येचं सिंहासन आणा, सिंहासनावर बसणार नाही तर रामाच्या पादुका ठेवा. सगळे निर्णय पादुकांना विचारून, पादुकांच्या प्रेरणेने, पादुकांच्या शक्तीनं, पादुकांच्या सत्तेनं, पादुकांच्या कृपेनं, मुख्य म्हणजे पादुकांच्या इच्छेनं भरतानं राज्य केलेलं आहे. हे शब्द आपण सद्गुरूंसाठी वापरूया. जे घडेल ते सद्गुरूंची इच्छा, सद्गुरूंची लीला, सद्गुरूंची क्रीडा, सद्गुरूंची माया सुद्धा म्हणा, फसवतात खरं रूप दाखवण्यासाठी. आणि सद्गुरूंची इच्छा, कृपा, सत्ता सगळं सद्गुरूंचं आहे. हे जर मान्य केलं तर जीवन सहज होईल. सहज हा महाराजांचा आवडता शब्द आहे. आपल्याबरोबर जन्मलेलं आपला श्वास. आणि सहज म्हणजे ईज अँड ग्रेस. सहजता आहे, सौंदर्य आहे, त्याला सहज म्हणलेलं आहे. महाराजांना विचारलं तुमचा योग कुठला? महाराज नामयोग नाही म्हणले, रामयोग नाही म्हणले. महाराज म्हणले सहज योग, सहज साधना, सहज समाधी, सहज जीवन आणि सहज योग. आपण त्या योगाची उपासक होऊया. आज इथे थांबूया. उद्या शेवटचं प्रवचन आहे. महाराज काय सांगतात ते बघूया. श्रीराम समर्थ. श्रीराम. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आपण आज रात्री विचार करूया, काहीतरी ठरवूया स्वतःसाठी, दुसऱ्याला न सांगता. जमलं तर महाराजांना माहीत आहे, न जमलं तरीही महाराजांना माहीत आहे. शांत. आज उपासनेला दृढ चालवावे हा श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांत भाव चेहऱ्यावर, डोळे मिटलेले अगदी अलगद उघडायचे आहेत. समोरचे रामदास महाराजांची समाधी आणि महाराज यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि इथे असलेल्या सर्व साधकांना, महाराज भक्तांना
नमस्कार करायचा आहे. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार. महाराज महाराज महाराज.